आणि त्याची एक सवय होती की तो काय करायचा, उठलं सुटलं काही पण झालं की माझ्या घरच्यांना शिव्या द्यायचा. कोणाखाली गेली तो लपडे, म्हणजे अक्षरशः एवढं घाण तुला एवढे जण लागताय, म्हणजे मी सांगूही शकत नाही एवढ्या बेकार बेकार शिव्या. तो का म्हणे की तुझ्या माझ्याकडनं काही होत नाही म्हणून तुझं नाणं. आणि रूम भाडं मागायला आला की हा त्याचा तो अफेअर आहे, मग तू त्याला काहीतरी करू दिला असेल म्हणून तो थांबला 2 दिवस पाड्यासाठी ना. मी त्याच्या पप्पांना दाखवत होते स्क्रीनशॉट मारून की हे बघा असं असं करतोय तो, त्याला आवरा. ते इग्नोर. डायरेक्ट आमचे दोघांचे न्यूड फोटो, त्याचे पण म्हणजे तो पण त्या फोटोमध्ये डायरेक्ट फेक अकाउंट बनवलं, त्याच्यात आमच्या दोघांचे फोटो टाकले, स्टोरीला फोटो टाकत होता डायरेक्ट न्यूड फोटोज. हा डायरेक्ट म्हणजे पाठवले. विचार करा, मग माझ्या बापाला ते फोटो पाठवले, मी कोणतं तोंड घेऊन त्यांच्या समोर जाणार आहे. तेव्हा पण सीन असा होता की पप्पांनी 500 रुपये अंगावर फेकले आणि कपडे फेकले की आमच्या घरात राहायचं नाही, तू चालले जा. मग बाहेर जॉब असं केलं की कपड्याच्या दुकानात म्हणजे महिनाभर काम करा तेव्हा 3000 रुपये भेटतील तुम्हाला. मग हॉस्टेलचीच एक मुलगी होती अशी, म्हणजे मी तिच्यावर एवढं ट्रस्ट करायची, खूप जास्त ट्रस्ट करायची. मला माहित नव्हतं ती काय करत होती. त्यांनी माझी डील केली होती 3000वर की म्हणजे याच्याकडनं 3-4 हजार घ्यायचे आणि हिच्यासोबत काही पण करू द्यायचं. सो नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात आपल्या आजच्या नवीन पाहुण्यांना, त्यांचे अनुभव ऐकून घेऊयात. तर नमस्कार मॅम. नमस्कार. कशा आहात? चांगली. अच्छा, ओके, ग्रेट. काय नाव आपलं? पूनम आंबोरे. अच्छा, आणि कुठून आलं? मी बुलढाण्यामध्ये राहते. मेकर गाव आहे माझं, तालुका आहे, खूप छोटं गाव आहे माझं, खेडगाव. ओके. तर म्हणजे मी जास्त तिथं राहिलेली नाहीये. लहानपण होतं माझं तर पुण्यामध्येच गेलं, तेव्हा खूप लहान होते मी. आणि आता स्टोरी म्हणजे अशी की 7वी-8वी मध्ये होते मी, तेव्हा माझं लग्न झालं 9वी मध्ये. तर लग्न झालं तेव्हा काहीच समजत नव्हतं माझ्यासाठी, सगळं काही नवीन होतं. आणि जे काही म्हणजे पप्पांचं मम्मीचं बॅकग्राऊंड आहे ते काही श्रीमंत नाही किंवा काही नाही, शेती करतात. आणि गाव एकदम खेडगाव आहे. अजून पण त्या गावामध्ये ना मेडिकलची सुविधा नाहीये, हॉस्पिटलची नाहीये, बसची नाहीये अजून सुद्धा. म्हणजे तिथे एक दूध बॅग पण मुश्किल नाही भेटती, दूध बॅग भेटत पण नाही असं म्हटलं तरी चालतं. अच्छा, म्हणजे एकदम खेडेगाव आहे. एकदम खेडेगाव आहे. अच्छा. जे मेकर आहे ना आमचं, तिथूनच सगळं काही आणावं लागतं आम्हाला. तर मग त्या गावामध्ये मी कधी राहिली नाही, काही नाही. पण जसं माझं लग्न ठरलं ना, तर लग्नासाठी चालले होते मी, तेव्हा काहीच समजत नव्हतं. म्हणजे मला असं अजून ते काही आठवत नाही लग्नाचं. पण लग्न झालं त्याच्यानंतर मग लग्न करून परत इकडे आली मी पुण्याला. ते पण काही एवढं आठवत नाही. 2-3 वर्ष राहिले मी, पटत नव्हतं. लहान वय माझं, तिथं काही समजलं नाही, काही नाही. किती वय असेल तुमचं अंदाजे त्यावेळेस? 15-16 असेल. खूपच लहान होतं. खूप लहान. तेव्हा काही समजत नव्हतं, काय नाही, कसं करायचं, काय करायचं. म्हणजे घरची परिस्थिती कशी होती? घर कसं होतं तुमचं? घर एकदम मातीचं. माझं घर अजून सुद्धा मातीचं आहे. अरे बाबा. पत्र आहेत वरतून आणि मातीचं घर आहे. खूप म्हणजे आता पण ना पप्पा शेती करतात आणि ड्रायव्हर आहेत पप्पा माझे. कधी ट्रिप वगैरे भेटला ना तर ट्रिप वगैरे करतात. म्हणजे अजून सुद्धा असं आहे की कधी कधी प्रॉब्लेम येतात असे, पैशांचे म्हणा, कशाचे म्हणा. अजून सुद्धा खूप वाईट परिस्थिती आहे आमची. अरे बापरे. हा, तर मग ते तर काही पहिलं काही एवढं आठवत नाही मला, काही समजतच नव्हतं त्याच्यामध्ये. पण त्या घरात असं होतं पहिलं की सकाळी 4 वाजता उठून सगळं काही सारवायचं बिरवायचं, ते वाले सीन होते सगळे. मग तिथे मला काही समजतच नव्हतं, राहिलेच नाही काही, त्याचे माझे विचार जुळत नव्हते. मग भांडणं व्हायचे. भांडणं होऊन ते त्याच्या घरचे पण लोक जे होते ना ते एकदम खेड्यातले, त्यांचे विचार असे होते की पदर टाकूनच तुम्ही सगळे कामं करा. हा, आणि त्यांच्या घरी म्हणजे त्यांचं पण घर मातीचं आणि गॅस असून सुद्धा चुलीवर जेवण बनवायचं, असं त्यांचं घर होतं. विचार एकदम म्हणजे एकदम पूर्ण खेड्यातले. म्हणजे खेड्यातली सहसा माणसं तशीच करतात नाही का, म्हणजे गॅस वाचवण्यासाठी चुलीवर स्वयंपाक हो, करतात. अजून सुद्धा. तर मग तिथे काही पटलं नाही. तिथे म्हणजे डिवोर्स झाला माझा तो. त्याच्यानंतर मग मेन स्टोरी माझी
बरं. की बाबा बाहेर आले मी 3 वर्ष, हम्म. जॉब केला. जॉबचं काही नॉलेजच नव्हतं ना, लहान वयात लग्न झालं, कधी काम केलं नाही, पप्पांनी कधी काम करू दिलं नाही. बाहेर कसं राहायचं, कसं काय पैसे खर्च करायचे, 10 रुपये पण कसे खर्च करायचे हे सुद्धा नॉलेज नव्हतं मला. म्हणजे मी 2015-16 मध्ये बाहेर एकटी राहिली, घर सोडून आली होती मी. बरं. खूप मारलं होतं माझ्या पप्पांनी की बाबा गावात इज्जत सगळी घालवली, राहिली नाही तिथं, नांदली नाही. पण मग मला काही समजतच नव्हतं ना, काही समजत नाही, काही नाही. तेव्हा मग भावानी पण मारलं, लहान भाऊ असून त्यांनी पण मारलं, पप्पांनी पण मारलं. मग मला एक पहिल्यापासून असं, मी का सहन करू, माझी चुकी नाही, मी का सहन करू. मग मी डायरेक्ट घर सोडून बाहेर निघाले. तेव्हा पण सीन असा होता की पप्पांनी 500 रुपये अंगावर फेकले आणि कपडे फेकले की आमच्या घरात राहायचं नाही, तू चालले जा. एवढं मारलं. आणि पहिल्यापासून राग कंट्रोल होत नाही, काही नाही. डायरेक्ट उठले आणि पोलीस स्टेशनला गेले की पप्पांचं कंप्लेंट टाकीन, पप्पांवर, भावावर टाकीन. पण मग असंच वाटलं की जाऊ दे, थोडा वेळ बसून परत आले घरी. जाऊ दे बाबा, आपलेच आई वडील आहे, असं तसं. पण मग एक जिद्द होती की यांनी मला घराच्या बाहेर काढलं ना, नाही राहायचं यांच्या इथं. मग ते सोडून मग बाहेर आले मी. मग असंच भावा थ्रू असं माहीत झालं, त्याच्या मैत्रिणी वगैरे अशा हॉस्टेलला राहत होत्या, ज्या हॉस्टेलला असं होतं की तुम्ही सकाळ संध्याकाळ 2 चपात्या तुम्हाला भेटतील, 2 चपात्या आणि XYZ डाळ म्हणा, त्या डाळीला कधी तेल नाही, कधी मीठ नाही, कधी काही नाही. मग तिथे मी 8-9 महिने राहिले तिथे. 8-9 महिने राहिले. आणि मग कपड्याचं दुकान होतं बुलढाण्याला, म्हणजे बुलढाण्याला ते हॉस्टेल होतं. पण मग तिथे असं जायचं तिथे की बाबा काहीतरी मॅटर असेल, हिला टाकून दिलं नवऱ्यानी, हिला घरचे नाही, किंवा हिची परिस्थिती खूप हे लो आहे, की मग तिथे शिकायला काही मुली येतात ज्यांचं काहीच नाहीये सोय, तर मग अशा मुली. मग माझं एक होतं ना की माझं कोर्ट केस चालू आहे आणि मला टाकून दिलंय, घरचे नाही, काय नाही. मग अशा याने मी तिथे गेले आणि तिथे राहिले. मग तिथे राहिले मी 8 महिने अशी. मग बाहेर जॉब केला. जॉब असं केलं की कपड्याच्या दुकानात म्हणजे महिनाभर काम करा तेव्हा 3000 रुपये भेटतील तुम्हाला. अरे मग केला कसा तरी, सवय नाही, काय नाही, टेन्शन की असं झालं. आणि तेव्हाचा काळ असा होता की बाबा, म्हणजे तेव्हा असं काहीच नव्हतं ना की आता कसं इझी एक्सेप्ट करतात डिवोर्स, तेव्हा नव्हतं करत. तेव्हा डिवोर्स म्हणजे असं की बापरे, या मुलीने काय चुकी केली असेल. म्हणजे तो खून केल्यासारखा खून पण नाही म्हणता येणार, त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे आपल्यासोबत आपल्या घरच्यांना वाईट टाकतात खेडेगावात लोक ना, की याची मुलगी अशी, ह्याचे असे. मग ते मला तेव्हा काहीच समजत नव्हतं, काहीच. मी कधी कोणाचा विचार नाही केला, काय नाही, पण स्वतःचा विचार केला घराबाहेर पडू नये असं तसं. महिनाभर काम केलं, हे ते. म्हणजे जसं जसं समजलं, जसं बाहेर राहायला शिकले, तिथे 8 महिने सगळ्यांनी जीव लावला, समजलं की आता कसं राहायचं, आता काय करायचं. मग तेव्हाच असं होतं की बाबा आपण काम करतोय, आपल्याला पेमेंट पण भेटतेय, मग आपण हॉस्टेलला करायचं. कारण की तिथं अशा केसेस येत होत्या की हिचं याच्याबरोबर अफेअर, हिला नवऱ्याने काढून दिला, हिला सासू मारती, म्हणजे असे काय काय सीन होते तिथं खूप जास्त. मग विचार केला की नाही, आता रूम घेऊन बाहेर राहायचं. मग रूम घेतली, बाहेर आले. पण मग काहीच नाही ना, नाही भांडे, नाही काही. तर मग माझ्यासाठी तो डिसिजन असा होता की ना, माझ्या जागी दुसरं कोणी असतं ना, सुसाईड केली असती त्या मुलीने. मग मी तिथे राहिले. ओळखीचेच मुलं होते गावाकडचे, त्यांनी त्यांच्या ओळखीने मला रूम करून दिली. ओळखीचे ते मुलं पण. मग त्यांचं कसं होतं की ताई, तू आमच्याबद्दल गावाकडे काही कोणाला सांगू नको, तू आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये, तुला आम्ही रूम करून दिली, असं काही सांगू नको. म्हटलं ठीक आहे, नाही सांगत, पण एवढी हेल्प करा म्हटलं मला. त्यांच्या ओळखीने करून दिली. त्या पोरांनी काय सांगितलं त्या काकूंना, ऍडव्हान्स घेऊ नका किंवा काय. मग ते तसं झालं. मग मला अजूनही आठवते तेव्हा माझ्या हातात ते 3000 पण नव्हते आले काम केलेले. मग त्या मुलांनी मला एक चटई आणून दिली, एक बादली आणून दिली आणि एक ग्लास आणून दिला. मग मी काय केलं की 8 दिवस असे काढले. बिस्लरी होती माझ्याकडे रिकामी, तर बोरचं पाणी पिले 8 दिवस मी, आणि चटईवर झोपले. काहीच नव्हतं, फॅन नाही, काय नाही, एकदम खाली फरशीवर चटई टाकली, त्याच्यावर झोपले. मला एवढं रडायला यायचं. आणि माझ्याकडे छोटा मोबाईल होता सॅमसंगचा, सेकंड हँड. तर मग मला ते पोर, ताई तू जेवली? मी म्हणायचं हा मी जेवले. काय खाल्लं? हा मी असं खाल्लं, मी तसं खाल्लं, मैत्रिणीनं आणून दिलं. आणि खोटं बोलायची. पण तेव्हा एवढं रडायला यायचं की
म्हणजे हे माझ्या घरच्या लोकांनी मला विचारायला पाहिजे, मम्मीनी पप्पांनी यांनी विचारायला पाहिजे, पण ते विचारत नाही. ठीक आहे जाऊ दे, वेळ जाते निघून असं म्हणू मुलगी काहीच नाही. मला अजूनही असं वाटतं की माझ्या घरचे माझा विचार करतात की नाही, हा प्रश्न अजून पण आहे माझ्या डोक्यामध्ये. मग तेव्हा अशी राहिले, मग थोडं करत, मग तेव्हा पण ते मुलं, त्यांना मेस लावलेली होती त्या पोरांनी, मग त्याच्यामध्ये 4 चपात्या भेटायच्या मेसच्या, मग 2-3 ते पोरं खायचे आणि 1 चपाती थोडीशी भाजी माझ्यासाठी रात्री घेऊन यायची. मी ती रात्री खायची. आठवडाभर मी म्हणजे 8-9 दिवस हे सगळं केलं. एवढी भूक लागायची, पाणी प्यायची, एवढी पाणी प्यायची की भूक आपली संपून जायला पाहिजे अशी करून. मग थोडं सामान आणत गेले, थोडं राशन आपलं 201 रुपयाचं राशन आणत गेले, थोडं सामान. मग एक होते सरच होते तिथे, मग त्यांनी काय बघितलं काय माहिती, ते बोलले की नाही पूनम तू म्हणजे जिद्दी आहेस, असं आहे तसं आहे. मग त्यांनी मला तेव्हा पैसे दिले. पैसे म्हणजे असे दिले, मी तुला राशन घेऊन देतो म्हणे, तू फक्त व्यवस्थित राहा. कारण बाकीच्या पोरी अशा आहेत की इझी वेला जातात ना, त्या सोपा मार्ग शोधतात. तू नाही, तुला हे नकोय, तुला राग येतो अशा गोष्टींचा. मग ठीक आहे, मग त्यांना काय वाटलं काय माहिती, त्यांनी छोटा गॅस आणून दिला आणि मग मी माझं करून खात होते, जॉबला जात होते. मग असे करून मी तिथे 7-8 महिने परत तिथे काढले. मग हॉस्टेलचीच एक मुलगी होती, अशी म्हणजे मी तिच्यावर एवढं ट्रस्ट करायची, खूप जास्त ट्रस्ट करायची. मला माहित नव्हतं ती काय करत होती. आणि मग एवढी राहायची मी तिच्या क्लोज. तिच्याजवळ मोठा मोबाईल होता आणि तेव्हा आहे ना अँड्रॉइड मोबाईल म्हटलं की आपल्याला वाटत होतं अरे फोटो निघतात, अरे हे दिसतं ते दिसतं. तिच्यासोबत राहायची आणि ती काय करायची, मला खायला प्यायला द्यायची. मग अशा आणि मी तिच्यासोबत राहायची की नाही बाबा आपलं होऊन जातं. तिचे कपडे पण देते ती घालायला. आणि ती वेळ अशी होती की मी दुसऱ्याचे कपडे पण घातलेले आहेत, म्हणजे कपडे घातल्याने आता असं वाटतं की मी कोणत्या टायमातून बाहेर निघले. मग ती पोरगी कपडे बिपडे घालायला द्यायची असं तसं. मग ती काय मला म्हटली की तू ये ना माझ्यासोबत औरंगाबादला चल. मग मी म्हटलं की ठीक आहे, म्हटलं इथं पण जॉब करते तिथं पण करील, म्हटलं येते मी. मग तिच्यासोबत आले. मग तिच्यासोबत अजून एक मुलगी होती, त्या 2 जणी राहत होत्या. मग मी त्यांच्यासोबत राहायला लागले आणि मला तेव्हा काहीच समजत नव्हतं. मग मी कसं माझं डिवोर्स चालू होतं, झालं नव्हतं. मग माझ्या गळ्यात ते मंगळसूत्र, हातात त्या काचेच्या बांगड्या, टिकली, साडी अशी होती मी. खूप म्हणजे अशी जशी खेड्यातल्या बायका शहरातच सेम तशी राहायची मी. मग मी राहायची. मग त्या पोरी काय बोलायच्या, नाही आमच्यासोबत राहायचं असं ना, व्यवस्थित राहा. मग मी म्हटलं ठीक आहे, व्यवस्थित कसं राहायचं मग सांगा म्हटलं मला. मग त्यांनी पूर्ण त्यांचे कपडे जीन्स वगैरे घालायला दिली, केस कट केले, सगळं बांगड्या बिंगड्या काढला, त्यांच्यासारखं केलं. आणि मग केलं आणि एक दिवशी आहे ना त्यांचं काय होतं, मी अशी की मला कोणाच्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करायची सवयच नाही. बरोबर. मग त्या काय खायच्या प्यायच्या, कधी पण बाहेर जायच्या, कधी पण यायच्या, सिगरेट प्यायच्या, स्मोकिंग करायच्या. मग माझ्यासाठी ते सगळं नवीन होतं. मला कसं वाटत होतं अरे आपण चांगल्या ठिकाणी राहतोय ना, आपल्याला खायला भेटतंय ना, आपल्याला चांगल्या ठिकाणी खायला झोपायला भेटतं, सगळं काही आपण त्यांना काम करतो. आणि माझं कसं आहे की मला कोणी जीव लावला आणि मग मी त्यांचं मग भांडे घासत जाय, कपडे धुत जाय, स्वयंपाक करत जाय, असं सगळं करायचं आहे मी त्यांचं. त्यांना पण एक असं होतं की ही हेल्प करू लागती किंवा आम्हाला मेड ठेवायची गरज नाही, सगळं करती. मग त्या हिशोबाने ठेवत होत्या. पण त्यांच्या मनात काय आलं काय माहिती, मग त्यांनी असेच त्यांचे कोणी मित्र बोलवले. मग ते आपण पिक्चरला जाऊ, असं करू तसं करू. मग मी त्यांच्यासोबत पिक्चरला गेले. तेव्हा काही समजलंच नाही. मग ते माझी सेटिंग लावून देत होते त्या मुलाशी की काही पैसे आम्हाला दे आणि रात्रभरासाठी तुझ्या जवळ ठेव. आणि मग घरी आलो आम्ही. मग त्यांनी काही मला थम्सअप दिलेली. मला ते थम्सअप पण पिता येत नव्हती, म्हणजे कधी पिलीच नाही ना. मग नाही तू पी, तू स्ट्रॉंग आहे, तू अशी, तुला कुणी सोडून दिलं तर याचा अर्थ असं नाही तू अशी आहे का तशी, म्हणजे असं बोलून सिंपत्ती दिली हे ते. मग मला वाटत होतं घरच्यांना माझी गरज नाही, आहेत ना या माझ्या बहिणीसारखं, असं करून मग मी त्यांचं ऐकत गेली. मग त्या दिवशी ना मला काय माहिती, मी देवाला पण मानते, माझ्या कास्टमध्ये देव वगैरे नाही मानत पण मी मानते. मग त्या दिवशी मला ते थम्सअप बिम्सअप नशा आला. पण मला कळत होतं काय होत होतं. मला रूम मध्ये ठेवलं, शेजारी तो मुलगा येऊन बसला, पण मी डायरेक्ट बाथरूम मध्ये गेला, बाथरूमच लावून घेतलं, बाहेर निघलीच नाही. म्हटलं सकाळपर्यंत राहू शकते मी इथं. आणि माझी मेंटॅलिटी तशी होती ना, मी अशा खूप अवघड गोष्टी बघून आलेली, तर मला काही वाटत नव्हतं त्या गोष्टींचं. मग तो मुलगा काही नाराज झाला, तो चालला गेला. त्यांनी माझी डील केली होती 3,000वरती, की म्हणजे याच्याकडनं 3-4 हजार घ्यायचे आणि हिच्यासोबत काही पण करू द्यायचं. मग तसं झालं. मग मी त्यांना असं दाखवलं नाही की मला ह्या गोष्टी कळल्या, मला कळत होत्या म्हणून मी गेले,
मध्ये वॉशरूममध्ये लॉक केलं स्वतःला, मी कळू नाही दिलं. मग मी दुसऱ्या दिवशी सिम्पल त्यांच्यासोबत नॉर्मली पहिल्यासारखीच. मग ते बोलले काय केलंस तू असं तसं, आणि तू आमच्यासोबत बसायचं गप्पा करायचं. तर राग आला म्हणे माझ्या BF ला, तिला BF होता ना त्याचा तो मित्र, त्याला राग आला असं तसं. मग मी म्हटलं सॉरी दीदी, म्हटलं माझ्याकडनं चुकी झाली असं बोलले. पण मला त्यांचं वागणं कळत होतं. मग मी तिथून पण सुटले. परत तिथं जिथून आले होते बुलढाण्याला तिथे जाऊन परत राहायला लागली. मग त्या पोरी की आम्हाला सोडून कसं काय गेली, हिचं वाट लावू, हिचं बदनामी करू, हिचा नंबर इकडे तिकडे देऊ, सगळीकडे सांगणं की हिने माझ्या बॉयफ्रेंड वरती डोळे टाकले म्हणून हिला काढून दिला आम्ही, असं केलं तसं केलं. मग तेव्हा मला आहे ना एवढं विचित्र वाटलं. मग त्यांच्याच ग्रुपमधला एक मुलगा होता, त्याचं नाव पण विशालच होतं. मग तो विशाल मग तो विशाल मला म्हणे की का रे काय रडती. म्हटलं असं असं झालं माझ्यासोबत, एक तर मला जीव द्यायचा नाही तर मला राहायचंच नाही म्हटलं इथं. तो म्हणे कुठं जाती काय करते. म्हटलं आता कुठे जाती मला काय माहिती नाही, म्हटलं मी काय करू मला ते पण समजत नाही. बस स्टँडवर भेटला तो, मी रडत होते. तर मग तो बोलला की हे घे 300 रुपये आणि तू ना तुझ्या गावाकडची बस कर आणि तिकडे चाललं जा, तू तिकडे जाऊन काही कर, तू या पोरीत राहू नको, या पोरी चांगल्या नाही. मग त्याने मला ते गाडीत बसून दिलं, मी गेले परत. मग जिथून आले, जिथे राहत होते, जिथं म्हणजे सगळे करत होते तिथेच गेले. मग परत सेम तसंच की काहीच पसारा नाही, काहीच भांडे नाही, काही नाही. पण तेव्हा कसं होतं की जॉब करत होते तर थोडाफार पैसा विसा असे 2000-3000 असे काही होते अकाउंटला. तर मग त्याच्यावर परत सेम स्टार्ट केलं सगळं. स्टार्ट केलं. मग परत मग आई पप्पा बोलले की तुला ते डिवोर्स घ्यायचा आहे, घरी आहे. माझ्याशी 3 वर्ष घरचे बोललेच नाही, कोणीच बोललं नाही. आणि मग माझी कमजोरी अशी आहे की माझे आई वडील आहे. मला असं वाटतं ती काही पण बोलो, काही पण म्हणू, पण आपल्याला बोलले ना माझ्यासाठी, असं की बोलले ना आता चला त्यांच्यासाठी काही पण करू आपण असं. मग मम्मीने फोन केला. मम्मी बोलली की तुझं आहे ना आता डिवोर्स घ्यायचं, बस झालं, तू बाहेर नको राहू, पप्पा म्हणताय. आणि मम्मीचं कसं आहे की ह्याचं नाव सांगायचं, त्याचं नाव सांगायचं, भावाचं नाव सांगायचं, पप्पाचं, मग हिला आपुलकीन की हे पण माझ्याबद्दल चांगला विचार करतात, आणि ते काही करत नाही ते मला माहिती आहे. पण मम्मीचं असं की जुळून ठेवायचं. तर मग अशी बोलली. मग मी कसं म्हटलं की नाही आता मला हे सगळं सोडून घरी जायचं. माझ्या मम्मीने बोलवलं, माझ्या पप्पांनी बोलवलं, घरी गेले. डिवोर्स झालं. तेव्हा पण विचार केला डिवोर्स घेणं म्हणजे ना खूप मोठी गोष्ट आहे. नको म्हटलं, मी अशीच राहते, मला कलंक लागेल ना तो की डिवोर्स झालं. मला नाही घ्यायचं म्हटलं, त्याला लग्न करायचं करू द्या म्हटलं. तर मग तेव्हा मम्मी ते बोलले, पप्पा रडत होते. मग मला ते सहन नाही झालं, पप्पा रडत होते. तर मम्मी बोलली की काय होतं मग, लग्न कर, असं कर तसं कर. मी म्हटलं माझ्याशी कोण लग्न करणार आहे, म्हणे भरपूर भेटतात असं तसं. मग घेतलं बाबा डिवोर्स. म्हणजे 20 तारखेला डिवोर्स झालं माझं, आणि 21 तारखेला लगेच त्यांनी मुलगा बघायला बोलवला. आणि इंटरेस्ट नाहीच ना लग्नामध्ये. तर मग आले बघायला ते 7-8 जण बसले. त्या मुलाचं एकदम टकलं विकलं, आता एजेड माणूस म्हटल्यावर. आणि माझ्या डोक्यात आधी त्यांनी असं भरवलं की तुझं वय आहे का, नाही ना तुझं वय, मग तू जाड आहे, तू कशी बाई दिसती, तसं तो पण जाड आहे, तो माणूस दिसतो, मग तो काही लय मोठा नाही, असं मला म्हणत होते. आणि तो कॅप घालून आलेला. तर मग कळलंच नाही की तो खूपच मोठा आहे म्हणून. मग आले, बसले, चहा पाणी हे झालं. त्यांनी विचारलं काय करते हे ते. मग तेव्हापासून म्हणजे पार्लर वगैरे करत होते थोडंफार. मग मी त्यांना सांगितलं पार्लर वगैरे करते असं तसं. मग ते पसंती झाली, लग्न पण झालं. 4 दिवसामध्ये माझं लग्न झालं. पण म्हणजे माझ्यामध्ये काय 6 सेन्स आहे की काय मला माहित नाही. मला कळलं की तो मुलगा फ्रॉड लग्न करतोय माझ्याशी. हा, तर कारण की ना आता तुम्ही विचार करा, अमेरिकाचं एवढं सगळं सांगतोय की 7 पेट्रोल पंप आहे, स्वतःचा तिकडे बंगला आहे, स्वतःचं सुपर मार्केट आहे, BMW आहे हाताखाली, इकडे गावाकडे बंगला आहे, सगळं दाखवतोय. मग तू लग्नामध्ये तू जुने कपडे का घालतोय? अरे बापरे. आणि त्या म्हणजे तो सांगत होता ना की बाबा तिकडचं लग्न सिग्नेचर वरती असतं. मला काही नॉलेज नाही, शिकलेलं नाही, 9वीच. मग तिकडचं लग्न सिग्नेचर वर असतं, पण आपण जिथे राहतोय म्हणे आपली जी संस्कृती आहे त्यानुसार माझं पहिलंच लग्न आहे म्हणे. मग म्हणतं ठीक आहे. आता मला कसं की बाबा सगळं काही चेंज होणार आहे, सगळं असं तसं, आणि मला पहिल्यापासून पैशाची काय हाव नाही. तर मग मला खूप नातेवाईक, माझ्या आत्या ते माझ्या पप्पांना बोलत नाही. मग त्या काय बोलत, पूनम हा तर अमेरिकाचा आहे, मग याने तुला सोनं का नाही केलं, मग याने तर तुला चांगलं काय काय करायला पाहिजे लग्नामध्ये, किंवा काय काय द्यायला पाहिजे असं तसं. तर मग मी म्हटले जाऊ दे ना, त्या आपल्याला काय करायचं, लोकांना ट्रस्ट नसतो आजकाल की पळून जाईल असं तसं. मी असा विचार केला. मी म्हटलं जाऊ दे, पप्पा मम्मी तर खुश आहे. पण मग तेव्हा पण मी मम्मीला म्हटलं मला नाही करायचं, म्हटलं तो मोठा दिसतोय. माझ्या मम्मीने मला पिक्चर दाखवला, तो येतराज पिक्चर. म्हणे तर प्रियंकाने कसं लग्न
केलं म्हणे पायबर म्हणे किती खुश आहे. म्हटलं ती मरती म्हणे तू कोणतं मरू picture? नको. ऐतराज पिक्चर नाही का, ऐतराज, ओके. तर बघ Okay. म्हणे ती किती खुश आहे असं तसं. मग तेव्हा कसं की जाऊ दे आई वडील म्हणताय ना दुसरं हे करून टाकावं. मग एवढं सगळ्यांचा विचार करून हे करून ठीक आहे बाबा करते लग्न केलं. मग केलं आणि मला तेव्हा म्हणजे आम्ही फोनवर एक दिवस आधी बोलत होतो लग्नाच्या, उद्या लग्न आणि आज बोलत होतो. तर तेव्हा पण आहे ना तो काय बोलला की मी ना आपलं लग्न झाल्यावर डीपी वगैरे नाही ठेवणार. मी म्हंटल असं का. मी म्हटलं ठीक आहे नको ठेवू, एक दिवस तूच ठेवशील असं माझा विचार. मग सोनं पण आहे ना की एवढंच करणार आहे, मला जास्त सोनं आवडत नाही, आपण अमेरिकाला गेलो तुला जे लागतं ते, दुबईला जाऊन तुला जे लागतं ते घे म्हणे, तिथून दुबई जवळ आहे. आता मला काय माहिती किती जवळ आहे कशी जवळ आहे माहीतच नाही. मग मी म्हटलं ठीक आहे, म्हणजे त्याच्या प्रत्येक बोलण्यात येऊन गेले मी, प्रत्येक काहीच नाही लग्नाचं सांगितलं नाही त्याने. ते म्हणे पण ते जेवढं बोलले होते तेवढं म्हणजे एवढं अमेरिकेत सगळं पेट्रोल पंप आहे, घर आहे, सगळं आहे, पण हे सगळं लग्नात जर ह्यांनी खर्च केला नाही तर ते खरं बोलत होते का सगळं खोटं होतं? ते नंतर मला माहिती झालं की ते सगळं होतं त्याच्याकडे, म्हणजे 7 नव्हते, 1-2च होता, तर ते पण पार्टनरशिप मध्ये होते. तर पार्टनरशिप मध्ये होते. मग नंतर काय लॉस झाला किंवा ते राहिलं नाही नंतर काही, फक्त त्याचं एक जे शॉप होतं ना त्याच्यामध्ये पार्टनरशिप 2 भाऊ होते, ते पण एका गुजराती माणसाचं होतं. हे नंतर माहिती झालं लग्न झाल्याच्या नंतर. कारण आधी असं होतं की आम्हाला म्हणजे माझे मम्मी पप्पा असे होते की आम्हाला त्याच्या प्रॉपर्टीशी काही घेणं देणं, आम्हाला गावाकडचं घर दिसतंय ना खूप मोठं, मग तू तिकडे नेलं नाही तरी तू म्हातारपणात तर इकडे येऊन राहशील त्याच्यासोबत, अशा माझ्या घरच्यांचा विचार होता. त्या हिशोबाने त्यांनी हो बोलले की जाऊ दे बाबा, आणि जर लक बाय चान्स लागलंच तर पोरगी तिकडे जाईल, भावाला घेऊन जाईल, आम्ही सुधरू, ती व्यवस्थित राहील, तिची लाईफ चांगली होईल, तिने खूप काही बघितलं, असं त्यांचा विचार. म्हणून की केलं. मग 2 महिने एवढे चांगले, म्हणजे माझ्यासाठी असे की बापरे, म्हणजे मी किती लकी. लग्न झाल्यानंतर मी म्हटलं जाऊ दे, सोनं नाही केलं ठीक आहे, म्हटलं हा जे म्हटलं तो देतो ना वेळेवरती. त्याचं असं होतं की तुला हे खायचं का, ते खायचं काय, असं म्हणजे त्यांचं असं होतं की असं 2-3 किलो मटणच आणून ठेवणे घरात वेगवेगळ्या प्रकारचे. आणि त्यांची एक जी मांजर होती तर ती पण अशी कुठून तरी आली होती घरामध्ये, पण मग मला असं दाखवणं की ही मांजर ना 1.5 लाख रुपयाची आहे. आणि मी एवढे म्हणजे मला काही नॉलेज नाही, मी म्हणत होते हो असेल, तिचे शॅम्पू पण 2-2 हजाराचे आहेत ना, मग ती असेल असं वाटत होतं मला. अच्छा. आणि मला आहे ना ती गोष्ट वेगळी वाटली की लग्नात जुने कपडे घातले, सेकंड म्हणजे की सोनं केलं नाही, थर्ड म्हणजे असं की त्यांनी जे गावाकडे घर बांधलेलं होतं ना त्याच्यामध्ये काहीच नाही, फर्निचर नाही, काय नाही, फक्त नॉर्मली घर बांधून ठेवलेलं, म्हणजे कॉलम फक्त नाही, घर पूर्ण म्हणजे राहत होते त्याच्यात, ते फरशी वगैरे सगळं होतं, पण फर्निचर नाही एक्स्ट्रा काही, भांडे वगैरे आपलं जे नॉर्मली जुने दिवाण वगैरे असते ते एका रूम मध्ये, फक्त दिवाण जुनं कपाट एका रूम मध्ये असं. आणि तिथे त्याची सावत्र भाऊ राहत होता. पण मग ते तेव्हा काय बोलत होते, आपल्याला ना करायचं ना खूपच चांगलं करायचं, थोडं लेट करायचं, असं सांगत होता की काही पण नाही करायचं. मला कसं की हे बाहेर देशात राहतात, त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती मग असेल. मग मला सगळं काय म्हणायचे, नातेवाईक का, मम्मी पप्पा नाही नातेवाईक, की नाही हे असं कसं काय, एवढा पैसा त्याच्याकडं, एवढा सांगतो, मग असं कसं काय राहू शकतंय, नॉर्मली कोणताच माणूस तसं राहू शकत नाही ना, बिना पसाऱ्याचं म्हणा की कशाचं म्हणा, एवढे ऍडजस्टमेंट नाही करत. मग मी तेव्हा विचार करत जाऊ दे ना, मी त्याला हे प्रश्न करायचे ना तर तो मला बोलायचा, अरे आपल्याला थोडी इथं राहायचंय, तिथं ते सावत्र येतं, ती किती झाले सावत्र आहेत, तू ये ना सगळ्यांना गोड गोड बोलत जा, आणि आपल्याला आहे ना तिकडेच जायचंय, तू थोड्या महिने इथंच राहा तुझे डॉक्युमेंट बनेपर्यंत. मग मी सेम माझ्या पप्पांना सांगत होते. पण मी जेव्हा म्हणजे असं 1.5 महिना झाला मी आजारी होते, 1 महिन्यात आजारीच पडले मी, म्हणजे काही सीनच नाही त्याचा, माझा ओळख व्हायचा काही संबंधच नाही. आणि एवढा मोठा विचारायचा तो त्याचे विचार वेगळे, एज मोठी माझ्यापेक्षा, तर मग त्याचा माझ्या जास्त काही हेच नव्हतं, गोष्टींचा खूप फरक व्हायचा. मग त्याने मला त्याच्या बहिणीच्या इथं मुंबईला नेलं, तिथं राहिलो आम्ही 3-4 दिवस राहिलो. मग तिथं गेल्यानंतर मला डायरेक्ट म्हणतोय की उद्या मला जायचंय म्हणे. म्हटलं कुठं, म्हणे अमेरिकाला. म्हटलं उद्या, तर मग मी शॉक झाले ना. तर मग मी म्हटलं उद्या कसं काय चालले तुम्ही, आणि मी काय करू इथं. म्हणे अरे तुला काय कमी आहे म्हणे, इथं सगळंच आयशो आराम, तुला इथं दीदीकडे राहायचं, दीदीकडे राहा, तिकडे जायचं तिकडे जा, महाराणी सारखी राहशील, अशी राहशील तशी राहशील. पण मग मला असं होतं की मला हे काही नको, मला तू माझ्यासोबत राहा, तू मला इथंच ठेव, पण तू माझ्यासोबत राहा, असं होतं माझं. कारण की मला भीती वाटत होती, मला असं वाटत होतं हा गेला की वापस येणार नाही. आणि मी माझ्या पप्पांना काय बोलले, पप्पा याला जाऊ देऊ नका, हा गेला ना हा वापस येत नाही.
माझे पप्पा म्हणत होते हा तू काय बायकोला सोडणार आहे का, म्हणजे नेमकीच मम्मी पप्पा बोलायला लागले होते. पण मी असं कॉन्फिडन्सने एवढे कॉन्फिडन्सने पप्पाला सांगत होते की पप्पा याला जाऊ देऊ नका, पप्पा याला जाऊ देऊ नका, हा गेला ना वापस येत नाही, हा गेला की वापस येत नाही. मग माझी मम्मी म्हणे जाऊ दे, जातच असत कामाला, तो पप्पा जात नाही का दूर दूर कामाला असं तसं. मग तो गेला. मग फर्स्ट टाइम एअरपोर्ट पाहिलं मी तेव्हा. आहे का म्हणे तुझी लायकी एअरपोर्ट पाहायची, पण माझ्यामुळं दिसलं. मग मी म्हंटल हा असं का बोलतोय मला. तर मग मी म्हटलं असल जाऊ दे, आता आपण गरीब घराण्यातले, माहित नाही काही नाही, जाऊ याच्यामुळे खूप काही भेटलं आपल्याला बघायला. आणि ती गोष्ट पण आमच्यासाठी खूप ऑकवर्ड होती जेव्हा मम्मी पप्पा त्याला पप्पा भाऊ त्याला सोडवायला असं लास्ट टाइम भेटायला आले होते ना त्याला जाता वेळेस. तर माझे पप्पा असे बिचाऱ्यासारखे कोपऱ्यात बसायचे, माझा भाऊ सोफ्यावर असा बसायचा, आणि मी मग आपलं घर समजून तिथं मुंबईत त्याच्या बहिणीच्या इथं तो असताना अशी सगळ्यांना हे देऊ का ते देऊ का, चहा पाणी करू का असं. पण मग मला असं वाटायचं माझ्या मम्मी पप्पांना असं मिक्स का होत नाहीये, विचारत का नाहीये असं वाटायचं. आणि ते काय त्यांचा ग्रुप होता, फॅमिली ग्रुप. मला एक प्रश्न विचारायचा आहे, ही जी मोठी लोक असतात ज्यावेळेस, म्हणजे ही खरंच कमीपणा दाखवतात का? मी म्हणते जे एवढं गरीब असतं ना तेवढं ते मोठं असतं, मनाने श्रीमंत असतं, ते त्यांच्या ताटातलं सोडून आपल्या ताटात टाकतात. हे जे दिखावा आहे ना हा काहीच कामाचा नाही. माझ्यासाठी ना खूप मोठी चुकी होती त्याच्याशी लग्न करणं, खूप मोठी. म्हणजे मला असं तेव्हा वाटतं मी जर मनात थोडंसं हे डेअरिंग दाखवून घर सोडून परत गेली असती ना तर मला आज ही वेळ बघायची काम पडलं नसतं. म्हणजे आपण एवढ्या गरीब घरातनं येतो आणि अशा एवढ्या मोठ्या श्रीमंत घरात जायचं, म्हणजे तिथं गेल्यानंतर आपल्यालाच लाजल्यासारखं होतं की बाबा. खूप जास्त खूप. मी म्हणते माझे पप्पा आता शेतीतले माणूस, आपण नॉर्मली आता आयडिया असेल तुम्हाला, गावाकडचे लोक 3-4 चपात्या सहज खातात, जाड जाड मोठ्या मोठ्या. शहरामध्ये ना विचारतात, तेव्हा माणसाला आतून असं खाल्ल्यासारखं होतं. मग माझे पप्पा मम्मी, मला माझ्या पप्पांचं माहित होतं, तर मी ना त्यांना देत होते जेवायला, पण मग त्यांचं पोटच नव्हतं भरत. ते बाहेर जायचे ना चुपचाप, माझ्या भावाला घेऊन बाहेर जायचे आणि काही वडापाव वगैरे खाऊन यायचे. मला ती गोष्ट खूप अशी रडू यायचा की एवढं सगळं असून जसं माझ्या इथे आणि माझ्या पप्पांचं पोट भरत नाही, किंवा हे म्हणजे कधी कधी गरीब माणूस उपाशी पण राहतो जर तुम्ही त्याला मायाने बोललं, रिस्पेक्ट दिली, काय केलं तर. ती गोष्ट माझ्यासाठी खूप वेगळी होती. पण ज्यावेळेस पप्पा यायचे, आणि आता जसं तुम्ही सांगितलं की तुमचे पप्पा यायचे आणि घरात कुठंतरी कोपऱ्यात बसायचे सगळ्यांसमोर, मग त्यावेळेस तुम्हाला कसं खूप वाईट वाटायचं. मला असं वाटायचं, मला वाटायचं की माझ्या पप्पांना म्हणावं तुम्ही इथं राहू नका, गावाकडे जा, असं वाटायचं. पण असं कसं बोलणार ना आपण, नाही बोलता येत ना डायरेक्ट. आपल्यालाच आपली लाज वाटत होती मला, माझी लाज वाटत होती. मग ते सगळं झालं, तो गेल्यानंतर पण माझ्यासोबत 2 आठवडे व्यवस्थित बोलला, खूप चांगला. मी म्हणत होते या नाव मला भेटायला, तो काय बोलत होता आता कोविड झालं, कोविडमध्ये मी तिकडे होतो इंडियाला, माझं खूप नुकसान झालं, माझ्याकडे तिकीटचे पण पैसे नाही म्हणे, मी कसं येऊ. मग असं बोलला तुम्हाला बोलला, आणि मग आलं 14 नोव्हेंबर त्याच्या मुलीचा बर्थडे आला. मला माहित नाही मुलगी वगैरे काही सीन, मी फक्त विचारायची. म्हणजे त्याचं लग्न झालंय तुम्हाला काय आयडियाच नाही? हो होती की फक्त म्हणजे अशी होती की ते कागदपत्रावर झालंय, तिच्याकडनं ग्रीन कार्ड घेतलं आणि त्याचा काही संबंध नाही. फक्त मम्मी पप्पांना असं माहित होतं की त्याला मुलगी पण आहे, पण ते पण माहित नाही की किती वर्षाची, हे पण नव्हतं. मम्मी पप्पांनी विचारपूस नाही केली का? घरच्यांनी केली ना, तो बोलला माझ्याकडे मुलगी नाही, मुलगी लहान आहे, त्याच्यामुळे मुलगी तिच्याकडे काही संबंध नाही, मी पैसे वगैरे दिले, डिवोर्स झाला असं सांगितलं ना. गावाकडचे लोक, त्यांना काय माहिती, काही नॉलेजच नाही ना, काहीच नाही. मग आणि श्रीमंत घरातल्या माणसाला प्रश्न विचारायला पण घाबरतात गरीबातली लोक. आणि ते लोक कसे होते, आम्हाला थोडं असं काही डाऊट आला किंवा काही झालं, त्यांचा एक फॅमिली ग्रुप होता, त्याच्यावर ते इंग्लिशमध्ये बोलायचे. मला ना थोडं समजत होतं तेव्हा की कशाने काय असं बोलायचे नाही, याचा अर्थ काय होतो, मग थोडं समजायचं. मग मी त्याला विचारायचे का हो तुम्ही असं का बोलताय की पूनमला सांगू नको ह्या गोष्टी, असं तसं. म्हणजे ते त्यांच्या इंग्लिशमध्ये असं बोलायचे, आता एवढं काही लक्षात नाही. मग मी विचारायचे तेव्हा, अरे सोड काही तो वेगळा विषय असेल, तुला सरप्राईज द्यायचा असेल, असं काही बोलायचे ते. ते विषय तिथून टाळून टाकायचे. 14 नोव्हेंबर होता ना, तेव्हा त्याच्या मुलीचा बर्थडे असतो, आणि तो बर्थडे होता 18वा. आणि मला मग त्याचा जो भाऊ होता ना, त्यांनी स्टेटस ठेवलं त्या मुलीचं, XYZ हॅपी बर्थडे असं तसं, आणि डिलीट केलं. मग माझं जे बी व्हॉट्सअप होतं मला ते दिसलं, मग डिलीट केलं आणि परत ठेवलं. मग मला प्रश्न पडला, मी ह्याला विचारलं, हा म्हणे तिला गिफ्ट पाहिजे म्हणे. मग मी म्हंटल का हो तुमच्याकडे इकडे यायला पैसे नाही आणि तुम्ही पण स्टेटस ठेवलं, गाडी घेतली BMW असं तसं.
मग मला सांगितलं त्यांनी की ती काहीतरी 2 करोडाच्या आसपास गेली, त्याच्यात काहीतरी फीचर पण टाकून घेतले त्यांनी, ऍड केले, असं 2 करोडापर्यंत गेली असं त्यांनी सांगितलं. आता मला काही माहित नाही, मला अजून सुद्धा माहित नाही गाडीचा रेट काय काय कसं. तर मग मी म्हंटल की 2-3 लाख रुपये नाही तुम्हाला गावाकडे यायला, मला भेटायला, मला घेऊन जायला, आणि तुम्ही एवढाली गाडी घेतली तिला दिली. आणि हा मग तेव्हा पण क्लिक झालं की मुलगी तर लहान नसन, तिला गाडी तुम्ही गिफ्ट करताय, मुलगी तर लहान नसन, ती 18 वर्षाची झाली तेव्हाच तुम्ही तिला गिफ्ट देताय ना. तर मग असे प्रश्न आले माझ्या मनात. मग मी त्याला विचारलं. मग तेव्हा त्या गोष्टीवरून आमचे भांडणं झाले. तो आमचा शेवटचा कॉल होता. अच्छा. पण मग मी तरी दबून सोपून त्या घरामध्ये राहिली. मग सीन असं झाला की मी राहत होते, यांचं काय इंग्लिशमध्ये चाललंय बोलणं सगळ्यांचंच, त्यांच्या काय प्लॅनिंग वगैरे व्हायच्या. ते खरंच श्रीमंत घरातले होते का ते जस्ट फक्त दाखवत होते की ते खूप श्रीमंत आहेत, किंवा ते एक असतात ना की बाबा आगाऊपणा की फक्त आम्ही श्रीमंत आहे हे दाखवायचं? नाही, श्रीमंत म्हणजे आता आपल्याकडे ते श्रीमंत आहे असं की बाबा बाहेर देशात गेला तो श्रीमंत आहे. हा, आणि परत त्याचा बंगला आहे गावाकडे तो श्रीमंत आहे. त्याची बहीण स्वतःचं घर आहे तिचं मुंबईला, ती श्रीमंत आहे. असं गावकडची मेंटॅलिटी ना. आता कसं आपल्याला ते वाटत नाही तसं काही, पण मग त्याचं तिकडे घर पण आहे, त्याचं सुपर मार्केट आहे. तो काय सांगायचं, प्रोझॉन मॉल इतकं सुपर मार्केट आहे म्हणे माझं मोठं. मग आता ते प्रोझॉन मॉल औरंगाबादचं काही छोटं नाही, खूप मोठं आहे. मग तेव्हा पण वाटायचं ना की एवढं मोठं मॉल त्याचं स्वतःच तिकडं, ते पण तेव्हा मग ते श्रीमंतच असेल असं सगळं. आणि तो मला पैसे पण पाठवायचा ना, जेव्हा मी त्याच्या घरी होते ना तेव्हा मला 25,000 असे 30,000 असे पाठवायचा तो. तर मग असं थोडं थोडं तिथे पण आहे ना, त्याच्या घरची मी पोल खोलली होती, जे त्याचे सावत्र मम्मी आणि भाऊ होता ना, ते त्याच्याकडनं पैसे घ्यायचे, शेतीचे वेगळे पैसे यायचे, आणि त्यांना सांगायचे आमची अडचण चालू आहे, एवढ्याचाच किराणा झाला, तेवढाच किराणा झाला असं. अच्छा. मग ते आता ते त्यांना माहिती रियालिटी काय आहे, त्यांना ते समजत होतं का ते न समजल्यासारखं करायचे. तर मग ते मला काय म्हणाले, हा तुझ्यामुळं आम्हाला माहिती झालं, आता यांचा पैसा बिसा देणं बंद. मग त्यांच्या नजरेत मी वाईट झाले, त्या दोघा मायलेकांच्या. त्या पोरांनी मग एक दिवस अशी प्लॅनिंग बनवली की असं सांगितलं त्याला तिकडे, बहिणीला त्याच्या तिकडे, की बहिणीचं अफेअर होतं किंवा आहे ते नाही माहिती मला, की वहिनीने तिथे हॉस्पिटलला जाऊन मिसकॅरेज केलं, म्हणजे अबॉर्शन केलं. मी केलं असं तिथं सांगितलं. आणि रियालिटी अशी आहे की मी पहिल्यापासून जाड आहे ना, तर माझ्या गर्भपिशवीवर चरबी असल्यामुळे मला ना लवकर दिवस राहत नाही, प्रेग्नेंट राहत नाही. त्यासाठी मला हॉस्पिटल वगैरे करावं लागतं, ट्रीटमेंट घ्यावं लागते. हे मला, माझ्या मम्मीला, माझ्या पप्पांना सगळ्यांना माहिती आहे. आता त्या नशिबाने त्या हॉस्पिटलमध्ये जिथं त्यांनी बोलला ना की मी 50-60 हजार रुपये देतो, तुम्ही माझ्या दादाला हे असं असं सांगा, तर मग म्हणजे असं सांगा किंवा मी पैसे देतो एवढे तेवढे. मग तिथे ना माझी रिलेटिव्ह होती एक मुलगी, मग ती काय बोलली, म्हणे ताई म्हणे तुझ्या लग्नाचं स्टेटस बघितलेलं, हा मुलगा कोण आहे म्हणे. म्हटलं माझा देर आहे म्हणे. म्हटलं मी म्हणे सगळं आहे का. म्हटलं हा. म्हणे हा तर डायरेक्ट त्या दिवशी असं असं बोललं म्हणे की तुझ्याबद्दल असं असं सांगा म्हणून. तर मी म्हटलं, मग मला ती गोष्ट खाल्ली. मग मला एवढं, मी माझ्या मम्मीला सांगितलं, माझी मम्मी शॉक, माझे पप्पा शॉक, कारण आम्हाला माहिती आहे ना रियालिटी काय. आणि मग मी याला, जे हस्बंड होते त्याला बोलले, तर तो बोलला हा छोटू असं सांगू शकत नाही, छोटू बोलू शकत नाही, म्हणजे तो एकदम त्याची पास वाढायला लागला. तेव्हा पण आमचे भांडणं. त्याच्यानंतर मग त्याची जी एक नंबरची बहीण होती ना, ती वारलेली होती, तिची मुलगी होती, तिचा एक मोठा सीन आहे या गोष्टीमध्ये. तिने काय केलं, फेक नंबरवरून मला मेसेज करायची, एक मुलगा कसा करतो तसे, की तुझे असे फोटो माझ्याकडे, तसे फोटो आहे, मला तू आवडती, XYZ अशा गोष्टी. मग त्यांनी ते पुरावा बनवला आणि तिथे डायरेक्ट 6 महिन्यानंतर मीटिंग बसवली. मग सासू पण घरात घ्यायला तयार नाही, हिचा नवराच इथं नाही तर मग आम्ही हिला घरात घेणार नाही. घेतलं नाही. 6-7 महिन्यानंतर मीटिंग बसवली, त्याच्यात सांगितलं ही अशी आहे, तशी आहे, अफेअर आहे, तर हिने असं केलं तसं केलं, आणि अशा चॅटिंग सापडल्या आणि तशा चॅटिंग सापडल्या, मग हिला ठेवायचंच नाही. मग मी म्हटलं ठीक आहे. मला, कारण मला आपुलकी नव्हतीच त्याच्याबद्दल, आम्ही दोघं सोबत राहिलोच नाही, त्याने मला कधी असं जीवच नाही लावला, काहीच नाही ना. मग मला ती गोष्ट खूप चांगली वाटली, ठीक आहे मी सुटले याच्यातून असं वाटलं. कारण पण त्यावेळेस होतं का काही तसं तुमचं? नाही, काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणजे काहीच सीन नव्हता. मी खुश होते ना, संबंधच नव्हता, अकाउंटवरूनच सगळं चालू होतं. हा, सगळं. आणि मी पूर्णपणे तर खुश होती ना, मला सगळं काही भेटलं बाबा. आता ठीक आहे, एक लेकरू होईपर्यंत आपला अधिकार कुठं होत नाही कोणत्या घरावर, हळूहळू भेटल सगळं काही. तर मग मी असं काही करत नव्हतं, पण असं फ्रेंडली वगैरे सगळ्यांशी बोलणं हे ते सगळं होतं. मग तो तिथून संबंध संपला. मग डायरेक्ट मग परत गावी येऊन पडले.
गावी घरच्यांनी टॉर्चर केलं मला. शेतात नेणं, शेळ्याच्या मागं पाठवणं, रडत पडत जायची हे ते. मग यांनी डिवोर्स केस टाकली पण नव्हती, म्हणजे टाकून दिलं, संबंधच नाही. मग टाकून दिलं. मग परत घरच्यांनी 1 वर्ष टॉर्चर केलं. मग मी ते टॉर्चर सहन नाही करू म्हणून परत घर सोडून बाहेर राहिला औरंगाबादला. मग औरंगाबादला राहिली थोडे दिवस. मग माझा भाऊ म्हणे पुण्याला आहे म्हणे जॉबला. मग पुण्याला जॉबला आले भावाकडे. मग भावाकडे आले, फेसबुकवर या मुलाशी ओळख झाली. मग ना हे सगळं सहन केलं मी. त्याच्यानंतर मग परत वाटलं की नाही, इथं नाही राहायचं. घरी राहिलं ना, घरचे पण टॉर्चर होतं तर मी पण टॉर्चर होते. कारण की मला बघू बघू आई पप्पा पण झुरत होते. ते राग मग माझ्यावर निघायचा की तू असंच कर, तसंच कर, तुझी चुकी, असं आहे तसं. मग मी तेव्हा पण डायरेक्ट पुण्याला निघून आले भावाकडे राहिले वगैरे. मग जॉब वगैरे करायची हॉस्पिटलला. आणि मग त्याच्यामध्ये मग असं होतं की ना, मुली एकट्या कशा पडतात की घरचे विचारत नाही, बोलत नाही, त्यांच्या मनात काय चाललं, त्या एकट्या आहेत का. मला वाटतंय की यामध्ये ना जे काही मुली आजकाल वागतात किंवा कोणी पण XYZ, त्याच्यामध्ये खूप मोठा रोल घरच्यांचा पण आहे. जर तुम्ही असं जवळ घेऊन विचारलं ना, ती व्यक्ती चुकीचं वागणार नाही. पण जर आपल्याला घरीच प्रेम भेटलं ना, नाही, ती व्यक्ती बाहेर शोधणारच ना. खरंच आहे. तर मग मला असं झालं, मी एकटी आहे, मला कोणी समजून घेत नाही, माझ्यासोबत एवढं सगळं झालं. मग फेसबुक मुद्दा तोच आहे की ज्यावेळेस घरातली लोक आपल्या मुलीला जवळ अजिबातच समजून घेत नाहीत, त्यावेळेस मग ते प्रॉब्लेम होतो. त्यामुळेच हे सगळे प्रॉब्लेम होतात. मला असं वाटतं की जेव्हा मला पहिल्याच वेळेस असं झालं होतं, तेव्हाच घरच्यांनी मला जवळ घेऊन विचारलं असताना आज एवढं सगळं झालं नसतं, एवढं सगळं होत नसतं. माहितीये का, याच्यात खूप मोठा रोल माझ्या घरच्यांचं पण आहे. तर मग ओळख झाली, ओळखून मग फेसबुक वगैरे. मग त्या मुलाशी बोलले मी, माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आणि माझ्या कास्टचा, मला समजून घेतोय, आमचे सगळे मॅच होतोय की बिर्याणी आवडती, हे आवडतं, ते आवडतं, फिरायला आवडतं, सगळं काही खूप चांगलं वाटायला लागलं. मग तो मला आधी बोलला होता की लग्न नाही करणार, फ्रेंडली. मग फ्रेंडलीवरून जरा जास्त क्लोज गेलो. मग तेव्हा बोलला की, मी विचारलं लग्न करणार का, लग्न करत असशील तरच पुढे जाऊन, नाही मग लग्न करणार बोलला. मग माझ्या भावाचं माझं थोडं भांडण झालं. मग मी डायरेक्ट पुणे सोडून डायरेक्ट ह्याला औरंगाबादला निघून गेले. त्या मुलाच्या भरोशावर त्या की बाबा हा आपल्याला सांभाळेल, हा आपल्याला विचारेल, काहीतरी याचं माझं होईल. गेले. पण मला तेव्हा पण असं नव्हतं की मी त्या मुलाकडनं पैसे घेईल की काही, की त्याची काही मला मदत असेल, काहीच नाही. 1 रुपयाची पण त्याची मदत नाही. माझ्या गळ्यात जे मंगळसूत्र होतं ते मी मोडलं, त्याची रूम केली, त्याचे काही भांडे घेतले आणि त्याचं परत नवीन सुरू. म्हणजे माझ्या ना लाईफमध्ये परत शून्यापासून मी सुरुवात केलेली, परत. मग असं होतं, मला असं वाटत होतं की आपण कशी सुरुवात करतोय, आपण कसं परत शून्य होतोय, परत सुरुवात करतोय, आपल्या मागे कोणी नाही, तसा हा एकटा आहे, ह्याला काय पैसे मागावे, याच्याकडनं काय कशाला अपेक्षा ठेवावं, हा मला समजून घेतोय, जीव लावतोय, हीच खूप मोठी गोष्ट ना. आणि मला तेव्हा माहित पण नव्हतं की हा मला जीव लावेल की नाही का काय. फक्त एवढं होतं की नाही, आता आपला कास्टवाला भेटला आपल्याला, हा जीव लावेल आणि याच्यात माझ्या सगळ्या सवयी मॅच होत्या. आणि कसं मला पहिल्यापासून ते रील्स काढणं हे ते सगळ्या सवयी होत्या ना. तर मग मला असं वाटत होतं की याला मी इथंच भेटलंय ना, या इन्स्टावर भेटले किंवा फेसबुकवर, मग याला माहिती आहे मी कशी आहे, मग हा मला पुढे काही बोलणार नाही या गोष्टींसाठी की रील बनवू नको, असे कपडे घालू नको, किंवा तसं करू नको, किंवा या मित्राला बोलू नको, त्या मित्राला बोलू नको. मग ना माझी अशी सवय होती, मला कोणी काही वाईट बोललं मी डायरेक्ट त्याला शिव्या एवढ्या खानखान द्यायची, स्क्रीनशॉट काढायची, डायरेक्ट पब्लिकली टाकायची. आणि ते खूप जण पाहिजे, 3000 4000. त्या टायमाला ते खूप क्रेज होतं ना आपल्याला फेसबुकचं, इन्स्टाचं. मग त्याच्यामध्ये हा पण बघायचा विशाल, म्हणजे आता त्याचं नाव हा पण बघायचा. मग मग त्याला वाटायचं की ही मुलगी चांगली आहे, त्याच्या हिशोबाने तू काय विचार करत असेल तो. मग आम्ही भेटायचो, बोलायचो, मैत्रिणीच्या रूमवर 7-8 दिवस राहिले. त्याच्यानंतर ते जे काही गोल्ड होतं ते विकलं, रूम केली. मग तिथे आमचं भेटणं बोलणं, थोडे कधी भांडणं व्हायचे, कधी काय, मग असं होतो. आम्ही खूप म्हणजे 6 महिने चांगले राहिलो. 6 महिन्यानंतर मग मी त्याला बोललो, नाही आता तू तुझ्या घरच्यांना सांग किंवा माझ्या घरच्यांना भेट, जर हे काही होत असेल तरच आपण पुढे जाऊ. मग तो काय बोलला, माझ्या घरच्यांना भेट म्हणे.
मग मी म्हटलं ठीक आहे. आणि मग तेव्हा पण माझं डिवोर्स झालं नव्हतं ना हे. तर मग मी त्याच्या घरच्यांना भेटायला गेली सिटीमध्ये, म्हणजे ते दूर राहत होते थोडे. आणि मग गेले, मग माझ्या पायामध्ये ना जोडवे होते, तो बोला जोडवे काढ म्हणे. पण माझ्या ज्या आधीच्या पोस्ट होत्या ना त्याच्यामध्ये जोडवे वगैरे होते. त्याच्या घरच्यांना थोडी आयडिया होती की अशा मुलीसोबत हा बोलतो जिचं आधीच लग्न झालेलं होतं. मग ते माझ्याशी थोडे चांगलं बोलणार आहे. पण मग त्यांनी मला भेटायला बोलवलं. मग तेव्हा मला ती गोष्ट खटकली. भेटायला कुठं बोलवलं? एका गार्डन मध्ये, घरा शेजारच्या गार्डन मध्ये. मग तुला ज्या मुलीसोबत लग्न करायचं तर तू तिला घरी बोलव ना. बरोबर ना, घरी बोलव. हा, कारण मला आयुष्यभर तिथे राहायचंय ना. घरी बोलव. तर मग घरी नाही, गार्डन मध्ये नॉर्मली आम्ही असं बसलोय, ते गार्डन पण पूर्ण सुकलेलं, तिथे बसलोय. तर मला प्रश्न करताय तू बाहेर का राहती. त्याने मला सांगितलेलं ना की हे सगळं काही सांगायचं नाही, आपण नंतर लग्नानंतर मी सगळं त्यांना हँडल करेन, मी सगळं सांगेन, तुला जेवढं सांगितलं तेवढं बोल. मग मी तेवढंच की हा मी जॉबसाठी राहते, माझी घरची परिस्थिती वाईट आहे म्हणून मी बाहेर राहते, असं तसं मी सांगितलं. त्याच्यानंतर त्याचं वागणं खूप चेंज व्हायला लागलं की आता तू माझी बायको आहे, आता मी माझ्या घरच्यांना तुला भेटवलं, आता पूर्ण अधिकार, पूर्ण तू इथं नाही जायचं, तू तिथं नाही जायचं, तू याच्याशी नाही बोलायचं, तू जिथं जॉब करते कंपनी जॉब करायची. मग मी तिथे, मग तो सुपरवायझरचा मेसेजच का आला तुला. आणि आणि असं होतं की माझ्या ज्या कंपनीमध्ये ना मीच वेगळी राहायची, जीन्स वगैरे घालून जायची, मग सगळ्या लेडीज होत्या आणि मीच एक अशी मुलगी होते. तर सगळे असे मला चांगलं पण बघायचे, कोणी वाईट पण बघत असेल. तर मग तिथे पण ते भांडणं करायचा, सुपरवायझरला शिव्या, हे ते, मला मारहाण घरी येऊन की तू असंच केलं, तू तसंच केलं, शिव्या. मग जेव्हा आमचे भांडणं झाले ना तेव्हा मग मी खूप वेळा भांडणं झाले, खूप वेळा विचार केला याला सोडून द्या सोडून द्या सोडून द्या, खूप वेळा. पण मग नंतर आहे ना तू चांगला बोलायचा किंवा काही मेसेज करायचा, विचारायचा किंवा काही स्टोरी ठेवायचा, मग त्याच्यावर वाटायचं नाही 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 ह्याला आठवण येते, याला जाणीव झाली याच्या चुकीची, मग परत पॅचअप व्हायचं आमचं. मग असं करता करता एक दिवस आहे ना खूप भांडणं झाले आमचे, असे मारामारी, शक हे ते. कारण एक मुलगा म्हणजे होता की त्याने स्टोरी बिरी ठेवली माझी, पूर्ण व्हिडिओज लाईक केले दुसऱ्या मुलांनी. तर मग माझं तेव्हा असं होतं की माझे फॉलोअर्स वाढवायचे, असं तसं खूप मला त्या गोष्टींची आवड पहिल्यापासून आहे. तर मग मी हसून खेळून सगळ्यांशी बोलणार. माझं कसं काम पडलं ना, म्हणजे काम आहे आपलं की हसून बोलायचं हे ते, असं नंतर काही संबंध नाही, तू कोण आणि मी कोण माझं असतं. तर मग तो मुलगा माझ्या घरासमोर राहायचा, रूम समोर राहायचा. मग अशा फ्रेंड वगैरे आम्ही चांगले झालो. मग झालो, हा टॉर्चर करायचा, मी त्याला सांगायचे की हा असं करतो तसं करतो हे ते. तर तो मुलगा त्याच्या मनात काय काय नाही मला काय माहिती नव्हतं या गोष्टीबद्दल. मग तो सांगायचा की बाबा जाऊ दे, तुला लग्न करायचं तुझं. मग मला विचारायचं ना की तुझा रिलेटिव्ह आहे का असंच रॅन्डम ओळख झाली. मी म्हणायची रिलेटिव्ह आहे, कारण की मी जिथं राहायची ना तिथं तो यायचा जायचा, त्याच्यामुळे मग मी म्हणायची नाही रिलेटिव्ह आहे. मला असं वाटत होतं याला येऊ देणार नाही किंवा मग मी एकटी पडेल, असं होईल होईल होईल. पण त्याने एक दिवस आहे ना, जे काही आमच्यामध्ये झालं भांडणानंतर, आम्ही बोलत नव्हतो, आठवडाभर बोलत नव्हतो. त्याने मग माझ्या मावशीला त्यांना फोन केले. आणि त्याचं असं होतं की माझ्या मोबाईल मधले सगळे कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचे, सगळं OTP वगैरे घ्यायचे, ते इन्स्टा सगळं घ्यायचं. माझं तसं काही नसल्यामुळे मी देऊन द्यायचे की तूच आहे बाबा, आता आई वडील तर नाहीयेच माझे, कोणी रिलेटिव्ह पण नाही, आता तूच आहे, मग देऊन द्यायचे. मग कोणाचं काही साधा हाय वगैरे जरी आला तरी तो भांडणं राहणं येते. मग आम्ही आठवडाभर बोललो नाही. म्हटलं आता सगळं संपलं. मी त्या मुलाच्या क्लोज गेली ना, सडनली त्या दिवशी डायरेक्ट सकाळी 8 वाजता रूमवर त्याने आम्हाला तिथे बघितलं. भांडणं झाले, मारलं हाणलं, माझ्या घरच्यांना सांगितलं. माझी जी मानलेली ताई होती तिच्या घरी जाऊन तमाशा की हे बघ तुझी बहीण अशी अशी तशी. मग तिने विचारलं, मी खरं खरं सांगितलं, म्हटलं असं असं झालं, हा टॉर्चर करतो. मग मी काय करणार आहे म्हटलं, मला कोणीच नाही आहे. मग ती बोलली तुझं चुकलं. मग म्हटलं हा चुकलं, झाली म्हटलं माझ्याकडनं चुकी. मग त्या दिवशी त्याने ना, तेव्हा पण मला समजलं नाही, मला असं वाटतं तेव्हा पण मी त्याच्या जवळ जायलाच नव्हते पाहिजे वापस त्याच्या लाईफमध्ये. तेव्हा त्यांनी एवढं सगळं तमाशा केला, रोडवर मला मारत मारत नेलं त्यांनी. गाडीवर मी त्याच्या पाठीमागे, माझा मोबाईल त्याच्या हातात, मला मारे, गाडी चालवतो मारे मला. हा खूप जास्त, म्हणजे मला आता त्या मुलाचा एवढा तिरस्कार आहे ना, मला असं वाटतं त्याचा मी चांगला पण विचार करू ना आणि वाईट पण नको करू. तर मारे विरे, त्या मुलाला धमके दे. मग त्याच्या भीतीने मी एका गार्डन मध्ये जाऊन बसले. त्याच्या घरच्यांच्या मला धमक्या, माझ्या फोनवर फोन की आमच्या मुलाला काही झालं ना, हा मला मारे हाणे, मला मारला हाणलं नेलं, त्या पोराला मारला हाणलं नेलं, एका चौकात नेलं. खूप मोठं चौक होतं तिथं. मला काय म्हणे, तुला जर माझ्यासोबत राहायचं असेल ना, एवढं सगळं म्हणजे मी इग्नोर करतो म्हणे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुला चान्स देतो म्हणे मी, हे सगळं विसरून जा म्हणे, तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर माझ्या पाया पड म्हणे तू.
मग मी म्हंटल ठीक आहे, म्हंटल आता आपल्याला माफ करतोय. मग मी म्हंटल पडते. मग मी पाया पडायला गेले, म्हणजे अशा नाही झोप आणि पाया पड. मग मी तेव्हा विचार केला की जाऊ दे, माय बापा नाहीत ना, हा देतोय चान्स. तर आणि त्यांनी तेव्हा सांगितलं पण तसं, मी माझ्या घरी हा काही सीन सांगत नाही म्हणे, तू माझ्या पाया पड, मग तुला माफ करतो. आणि तेव्हा मग तो मला तूच अशी आहे का, मग माझे पण असे कॉन्टॅक्ट येतात बघ म्हणे. एका माझ्यासमोर एका बाईला कोणाला चॅटिंग केली की आपण जे लास्ट टाइम हॉटेलवर भेटलो ना म्हणे, तिथं भेटू. मग मला म्हणे बघ बघ म्हणे माझ्या किती जणी येतं, असं बोलला. तेव्हा मग मला वाटलं की ठीक आहे, मी चुकी केली म्हटल्यावर ह्याचं काय नॉर्मली म्हटलं. मग पाया वगैरे पडला, त्याच्या घरच्यांना बोलवलं, तिथंच त्या रोडवर तमाशा. त्याच्या घरचे म्हणे नाही नाही लग्न नाही करायचं. मग याने तो विषय काढलाच नाही जो काही झाला, फक्त सांगितलं आमचे नॉर्मल भांडणं झाले आणि मला तिच्याशी आत्ताच्या आत्ता लग्न करायचं आणि मला तिला घरी घेऊन जायचं, असं तो बोलला. मग मला तेव्हा पण वाटलं की नाही नाही माझी साईड घेतोय, माझा विचार करतोय. पण त्याचा एवढं सगळं होऊन सुद्धा पण त्याचे घरचे काय बोलले की लग्न तर आता काय होणार नाही म्हणे, आधी डिवोर्स घे तू म्हणे, आमच्या घरी यायचंच नाही. मी म्हटलं याने माझ्या रूमवर एवढा तमाशा केला, मला तर रूमवाले घरात रूम मध्ये घेत नाही, मी कुठं जाऊ म्हटलं. माझ्या घरचे पण मला घेत नाही, माझ्या घरच्यांना उठलं सुटलं हा शिवाय देतो. आणि त्याची एक सवय होती की तो काय करायचा, उठलं सुटलं काही पण झालं की माझ्या घरच्यांना शिव्या द्यायचा. काही पण झालं की एवढ्या घाण घाण विचित्र विचित्र शिव्या द्यायचा, खूप जास्त. म्हणजे एक वेळा त्यांनी माझ्या पप्पांना डायरेक्ट फोन केला, शिव्या दिल्या, माझ्या पप्पांचा ऍक्सिडेंट होता वाचला. बापरे. एवढं म्हणजे मी एक ना त्याच्या एकदम अशी धाकात पण होते की याला जर मी सोडलं तर हा काय करल, मला बदनाम करल किंवा मग मला मारून टाकल किंवा याच्या घरचे मला मारून टाकतील. मी एकटी इथे राहते, मला घरच्यांचा आधार नाही काय नाही. पण मला एक विचारायचंय, तुम्हाला तो एवढं मारतोय, तुम्हाला कुठं वाटलं नाही का स्वतःसाठी स्टँड घ्यावा आणि त्याला सोडून द्यावं? वाटलं, खूप वेळा वाटलं. पण तो काय करायचा, मी जेव्हा त्याला सोडलं ना, तो डायरेक्ट माझे फोटो व्हायरल करायचा. आधी डायरेक्ट त्यांनी असे व्हायरल नव्हते केले, म्हणजे असं टाकले नव्हते कुठं सोशल मीडियाला. तो आधी माझ्या घरच्यांना टॉर्चर करायचा. मग मला भीती वाटायची, याच्याशी नीट राहिली नाही ना, हा घरच्यांना टॉर्चर करल, भावाला टॉर्चर करल, मम्मीला शिव्या देईन, खूप आती. मग एक दिवस ते भांडणं एवढे झाले की मग मला नाही राहावलं. मी अशी होती की मला सहन नाही होत, पण मला असं वाटत होतं की जाऊ दे. मग एक लिमिट मी त्याला चोरून लपून राहिले, 3 महिने त्याला चोरून लपून एका ठिकाणी राहिले. तरी तो काय करायचा, कधी कधी असं व्हिडिओ कॉल वगैरे करायचा ना, मग घरी जर त्याने टॉर्चर केला की मग मी त्याला स्वतः कॉल करायचंय, तू असं नको करू बरं, मी असं करील का तशी करील. मी पण बोलायची त्याला की मी जाईल पोलीस स्टेशन मध्ये, मी नाही सहन करणार. तर तो माझं बॅकग्राऊंड बघायचा किंवा काय, मग काही बघितलं ना गल्लीचं काही बोर्ड वगैरे, तो त्या गल्लीमध्ये चक्रा मारायचा. अच्छा. म्हणजे मी 3 महिने त्याला घाबरून एवढे राहिले की मला बाहेर काही घ्यायला जायचं असलं ना तर मी 10च्या नंतर जात होते, कारण मला माहित होतं की 10च्या नंतर त्याच्या घरचे त्याला बाहेर येऊ देत नाही. आणि जो तो वागतो ना, तो एवढा क्रूर, म्हणजे खूप जास्त घाणेरडा व्यक्ती. खूप त्याच्या घरच्यांना असं वाटतं की तो आमचा खूप चांगला मुलगा आहे, खूप छान आहे, त्याला बाहेरचं काहीच माहित नाही. पण तो एवढा घाण माणूस आहे, खूप जास्त, खूप अति घाण आहे. म्हणजे मारायचा पण, म्हणजे तो मारायचा, टॉर्चर, मेंटली टॉर्चर पण करायचा तो, फिजिकली पण, सगळं. मी म्हणते अशा शिव्या द्यायचा खूप जास्त. आज मी कोणती मुलगी खुश होती की तिचं परत डिवोर्स होते? मला तर असं वाटतं की मला बिंदास डिवोर्स दे, मी जेलमध्ये जाते, जर तू काही केस टाकला मी जेलमध्ये जाते आणि राहते, पण मला तुझ्या सोबत नाही राहायचं. एवढी टॉक्सिक लोक असतात. हा, खूप जास्त. हे तर काहीच नाही, याच्या पुढं पण. मग त्यांनी डायरेक्ट काय झालं, एक दिवशी डायरेक्ट आमचे दोघांचे न्यूड फोटो, त्याचे पण, म्हणजे तो पण त्या फोटोमध्ये डायरेक्ट फेक अकाउंट बनवलं, त्याच्यात आमच्या दोघांचे फोटो टाकले, स्टोरीला फोटो टाकत होता डायरेक्ट न्यूड फोटोज. हा, डायरेक्ट, म्हणजे कपडे नाही घालेल काय नाही असे. मग आता तुम्ही विचार करा, माझ्या गावकडची मेंटॅलिटी अशी आहे, माझे घरचे मला बोलत नाही, माझ्यासोबत एवढं सगळं झालं, परत मग मी कशी जगू एवढं सगळं झाल्यानंतर? मग मी तेव्हा विचार केला, नाही मला नाही जगायचे, मला मरायचे. पण तेव्हा मी विचार केला, जो तो मुलगा होता ना, त्याने मला विचार करायला लावला या गोष्टीवरती. मला म्हणे की तू का मरती म्हणे, तुला पोलीस स्टेशन मध्ये जाता येत नाही, तू काय केलं, तू तर प्रेमच केलं ना, तुला पोलीस स्टेशन मध्ये जाता येत नाही, तुला सांगता येत नाही तुला हा मुलगा टॉर्चर करतोय, तुला याच्यासोबत राहायचं नाही काय नाही. मी म्हटलं यार माझ्या घरच्यांना टॉर्चर करतोय तो, नाही म्हणे तू जा. मग मी म्हटलं की तुझं पण नाव येईल म्हटलं, एक तर तू माझ्या कास्टचं नाही, आणि यांनी काही त्याला धमक्या
की तुझ्यावर केस टाकेल, मी जय भीमवाला आहे, मी असं आहे तसं आहे, मी तुझी वाट लावेल, माझी इथं ओळख आहे. आणि नगरसेवक ते XYZ त्याच्या एरियातले लोक, त्या लोकांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तो त्या मुलाला धमकी आणते. खूप खूप एवढा अति, म्हणजे त्या टायमाला जर माझ्या जागी दुसरी मुलगी असती ना, जिवंत नसती ती. खूप खूप अति एवढं टॉर्चर केलं. मी म्हणते मला झोप नाही. 5-5 वाजेपर्यंत मी असं विचार करायची की माझ्यासोबत काय होते, मी काय केलं. एवढं डिप्रेशन आणि खूप डिप्रेशन मध्ये होते मी. एवढी माहितीये का, माझ्यासोबत एवढा छळ केला त्या टायमाला. मी त्याच्या पप्पांना दाखवत होते. फोनवर बोलणं शक्य नाही कारण की भीती वाटत होती ना. मी त्याच्या पप्पांना दाखवत होते स्क्रीनशॉट मारून की हे बघा असं असं करतोय तो, त्याला आवरा. ते इग्नोर. त्याच्या चुलत भावाला, जो त्याचा चुलत भाऊ आहे ना, त्याला मी पाठवत होते की दादा हा असं असं करतो. म्हणजे एवढं सगळं माझ्यासोबत करून पण मी त्या व्यक्तीला चांगलं बोलतीये, त्याच्या भावाला, की दादा असं असं करतोय, त्याला आवरा. तो काहीतरीच शिव्या दिल्या त्याच्या भावाने मला, चुलत भावाने शिव्या दिल्या. मग मला सहन नाही झाली. एवढी बेकार शिवी दिली त्याच्या भावाने मला, लय बेकार शिवी दिली. डायरेक्ट मला म्हणे झवाडे म्हणे. हा. मग मला सहन नाही झालं. मी का सहन करू, माझी चुकीच नाही याच्यामध्ये. मग मला रात्रीच्या ह्या शिव्या म्हणजे ह्या नॉर्मल शिव्या असतील, एवढ्या घाणेरड्या लेवल पर्यंत पण गेलेले खूप खूप अजून रेकॉर्डिंग आहे ना. म्हणजे मलाच नाही, माझ्या घरच्यांना, माझ्या आत्याचा काहीच रोल नाही याच्यामध्ये. याच्या पुढे पण तो खूप जास्त क्रूर वागलेला आहे. तर मग अशा शिव्या दिल्या. त्याच्या भावाला सांगितलं. मग त्याचा भाऊ मला तसा बोलला. मग त्याच्यानंतर मग मी म्हटलं नाही, म्हटलं एकटी झाले तर काय झालं, मेली ना चालेल म्हटलं, पण यांची वाट लावूनच मरणार आहे. बरोबर. मग मी त्याला म्हटलं नको असं करू, तू नको असं करू, मी किती सहन करणार आहे. नाही, तो म्हणे थांब आता तुला असं करतो तसं करतो. माझ्या भावाला असे फोटो पाठवले. विचार करा, मग माझ्या बापाला ते फोटो पाठवले. मी कोणतं तोंड घेऊन त्यांच्या समोर जाणार आहे. बरोबर. आणि एका बापाला असे व्हिडिओ, असे फोटोज पाठवणं म्हणजे एका मुलीसाठी ती किती वाईट, आणि एका वडिलांसाठी किती वाईट गोष्ट असेल ती. म्हणजे मला ना माझ्या घरच्यांपासून दूर केलं ना या व्यक्तीने केलं. मी बोलते आयुष्यामध्ये याचं कधीच चांगलं होणार नाही. कर्म वापस येतात. मी ते कर्माचं फळ याच्यामध्ये भेटेल त्याला. थोडं पण काय वाटलं काहीच नाही की बाबा आपण एका म्हणजे बापाला आणि भावाला फोटो असे पाठवतोय, स्वतःला तर पटलं पाहिजे. नाही, त्याला काहीच वाटलं नाही. पण तो मला एक गोष्ट म्हणायचा, जेव्हा आम्ही बोलायचो ना चांगलं, तेव्हा मला काय म्हणायचं, मी असा व्यक्ती आहे म्हणे, मला कोणी विसरूच शकत नाही. मी जसा दिसतो तसा नाही म्हणायचा. पण मला असं वाटायचं की असेल काही, प्रेमाने बोलते किंवा काय, पण तो असं म्हणायचा. मग त्या टॉर्चर मध्ये मग मला ना एक त्याची मानलेली बहीण होती अश्विनी नावाची, तर तिला मी कॉन्टॅक्ट केला. ती पण काय बोलली, त्याचं आधी जे रिलेशनशिप आहे ना म्हणे 6 महिने टिकलं आणि त्यांचं पण पोलीस स्टेशन पर्यंत गेलेलं म्हणे, तू त्या मुलापासून दूर राहा. म्हटलं तू अशी का बोलती. म्हटलं तू तर त्याची सगळी बहीण आहे ना. मला त्यांनी सगळी सांगितलं होतं. म्हणे नाही असंच आमची ओळख झाली फेसबुकवर आणि सरनेम एक असल्यामुळे आम्ही बहीण भाऊ म्हणतो एकमेकांना. मग मी म्हटलं हेच तू त्याच्या समोर बोल बरं. म्हणे नको बाई, कोण झंझट हे करून घेणार आहे मागं लागून. मग मला कोणीच नाही त्या टायमाला हेल्प करणार, असं कोणी नाही. फायनान्शियली पण नाही, फिजिकली म्हणजे कोणताच सपोर्ट नाही मला. मग तेव्हा मी विचार केला की या सगळ्यांचं का सहन करायचं मी. म्हणजे मी काय कोणासोबत रिलेशनशिप मध्ये राहिले किंवा जे काय माझं पास्ट लाईफ झालं त्यानुसार मी सहन करू का, मी का करू. म्हटलं सर कोणी मला जगवत तर नाही ना, मी कोणाच म्हणजे एहसान तर नाहीये ना माझ्यावरती. बरोबर. मग मी पोलीस स्टेशन मध्ये गेले, तर मला त्याच्या ओळखीनुसार मला पोलीस स्टेशन मध्ये रात्रीच्या 1 वाजेपर्यंत बसून ठेवलं. नाही घेतली माझी केस, नाही घेतली मी. मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे. मी अशी होती की नाही, मला इथून जायचं ना, काहीतरी करून जायचं, नाही तर मग जिवंत जायचंच नाही असं होतं माझं. तर मग पहिल्या दिवशी 1 वाजेपर्यंत तिथं बसून ठेवलं. दुसऱ्या दिवशी परत 12:30 वाजेपर्यंत. आणि मी काहीच खात पित नव्हते, काहीच नाही. माझे हात पाय हालत होते तरी मी तिथं बसायचे. आणि सर माझे केस घ्या ना, तुम्ही कुठं राहता. मग मी इथं राहते. मग त्या रूम मालकाचं हे ना, मग ते रूम मालक देणार आहे मला, काढून देतील ना त्यांना जर मॅटर माहीत झालं तर. मग काय करणार. पण मग त्याचं टॉर्चर सेम चालू. आणि मग भांडणं झाले ना तेव्हा आमचे. मग त्याच्या घरच्यांनी त्याला फरार केलं होतं, कुठेतरी लपून ठेवलं होतं. पण तो ते स्टेटस बिटस टाकायचा. तर मग ते SP म्हणा की DYSP म्हणा, ते एक दिवस आले, त्यांची गाडी आली. मग डायरेक्ट यांनी दोघांचा फोटो असा टाकला होता ना. मग ते लाईव्ह मध्ये मी त्या सरांना पळत गेले. म्हटलं सर एवढं बघा, म्हटलं तुम्ही फक्त हे बघा, म्हटलं मी बोलतच नाही,
मला काहीच बोलायचं नाही म्हटलं, फक्त हे बघा म्हटलं तुम्ही, मग त्याच्यावर तुम्हाला काय करायचं ते करा म्हटलं. मग त्या सरांनी बघितलं, ते सर मग त्या लोकांना धावले जे काही त्यांच्या अंडरमध्ये होते ना त्यांना धावले. पण एवढं सगळं होते म्हणे त्या मुलीसोबत, तुम्ही 3-3 दिवस तिला बसून ठेवताय, तुम्ही करताय का असं तसं विचारलं. बोलवा म्हणे त्या मुलाला आत्ताच्या आत्ता. मग त्याच्या घरी फोन केला, त्याचा नंबर वगैरे घेतला. मग माझ्याकडनं फक्त NCR दाखल करून घेतले त्यांनी, फक्त अर्ज दाखल करून घेतला. मग पोलीस लोकांनी त्यांना फोन केला त्याच्या वडिलांना. मग मला माहिती आहे तो तिथंच त्याच्या घरी. पण मग असं सांगितलं आमच्या इथं म्हणजे कोणीतरी वारलंय तर आम्ही बाहेर गावी आलोय आणि आम्ही त्याला हजर नाही करू शकत, तो कुठंतरी गेलाय म्हणे पळून, असं सांगितलं. तर मग मला तर माहितच आहे ना, हे सगळं पडत आहे ना, मी स्क्रीनशॉट मारते पडते तो आहे म्हणून, तो तिथेच आहे. मग मी दाखवते. मी सकाळी 6 वाजल्यापासून उठायची आणि तिथे जाऊन बसायची उपाशी तापाशी. म्हणजे घरी पण कोणत्या तोंडाने सांगू की असं, कारण मीच त्या मुलाला ओळख करून बोललेली ना स्वतः. असं पण नाही की घरच्यांनी शोधला वगैरे काही. मुलींसाठी तर ही गोष्ट खूप अवघड आहे. खूप जास्त. आपण स्वतः मुलाची ओळख करून देतो आणि नंतर आपल्याला त्रास होतो की आता आपण आपल्या घरच्यांना काय बोलायचं. हा, खूप जास्त. मग ह्या गोष्टी व्हायला लागल्या. मग एक दिवस काय देव जाणे काय झालं काय माहिती, माझी NC घेतली, FIR घेतला त्यांनी. FIR घेतला, त्याला लगे हजर केलं. त्याला हजर केलं तर मग तो आता खूप वर्ष तिथं राहत, त्याचा जन्मच तिथला ना, ते मूळ गाव नाहीये त्याचं, पण तो तिथं राहत होता. मग त्याच्या खूप ओळखी, म्हणजे त्याच्या घरच्याच्या, त्याच्या भावाच्या, त्याच्या, आणि त्याचा मामा कोणतरी आहे. मला अजूनही त्याचा मामा कोण आहे ते माहित नाही. मी त्याच्याशी लग्न केलंय ना, तर मला अजून त्याच्या 5 बहिणीचं नाव नाही माहिती, त्याच्या मम्मीचं नाव नाही माहिती, त्याचं मूळ गाव माहिती नाही. म्हणजे मला काहीच माहिती नाही. मग तुम्ही लग्न केलं कसं काय? सांगते, ते पण सांगते. मग एवढं सगळं झालं. मग त्यांनी काय केलं, मी एकटी होते ना, मी बाहेर गावची होते, माझ्या मागं पुढं काय नाही, ह्याला सगळं माहित होतं. त्यांनी 17-18 जण नगरसेवक, मोठमोठे काहीतरी ओळखी सदस्य काय असतात XYZ लोक जमा केले. आणि त्या दिवशी असं झालं की 8-9 वाजेपर्यंत माझ्याजवळ कोणी नाही आलं बोलायला, मला कोणीच नाही आलं, कोणीच. आणि त्या टायमाला ते सर ज्यांनी ते घ्यायला सांगितले ना केस, ते सर होते तिथं. पण ते गेल्यानंतर पूर्ण त्या 18 जण लोकांनी मला असं चौकून घेरलं. बापरे. आणि म्हणजे मी कशावरून ओळखते, कोणाच्या हातामध्ये सोन्याचं ब्रेसलेट, चेन सोन्याची, पांढरे कपडे घातलेले, गुंड सगळे. हा, म्हणजे गुंड म्हणा की कोणी कुठले काय काय म्हणा माहिती नाही ना. तर सगळे जमा केले. मग मला तेव्हा काही समजलं नाही. म्हटलं मी मेले. माझ्या डोक्यात एकच विचार आला, म्हटलं मेले आता मी, कारण मी काय वाचत नाही. तर तेव्हा फक्त NCच दाखल झालेली आणि असं सांगितलेलं की ट्राय करा म्हणे, तुमच्याकडनं ती पोरगी ऐकत असेल तर ट्राय करा, नाहीतर मग FIR तर पडेलच, असं पोलीस लोकांनी सांगितलं. कारण तिने मोठ्या सरांशी बोललं असं सांगितलं त्यांनी, माझ्यासमोरच बोललेले. तर खूप जण येऊन मला म्हणायचे, तू असं नको करू पूनम, त्याचं आयुष्य बरबाद होईल, ते हे करील ते करेल. पण माझ्या मनात तेव्हा एवढा राग होता, जेव्हा मला त्या 17-18 जणांनी घेरलं ना, तेव्हा मला काही समजलं नाही मी काय करू. पण मग ते परत, माझं नशीब एवढं चांगलं, ते सर परत आले. मग त्यांनी त्या SP ऑफिसमध्ये बसले ना ते, आणि खूप मोठा हॉल होता तो, त्या हॉलमध्ये ना त्या 18 जणांना पूर्ण चेअर टाकलेल्या. म्हणजे ते लोक कोणतरी असतील ना की त्यांना बसायला चेअर टाकली, म्हटलं असतील ते कोणीतरी. आणि मला तिथं उभं केलं आणि त्याला उभं केलं. तर मग मला नाही माहिती माझं काय पुण्य आहे किंवा माझ्या घरच्यांचं काय पुण्य आहे. मी त्या 17-18 लोकांमध्ये एवढी बोलली, खूप जास्त म्हटले, आणि मला विकत नाही घेतलं की हा माझा छळ करत आहे, हा माझे असे फोटो व्हायरल करत आहे, मारतोय, टॉर्चर करतोय. आणि मी खोटंही बोलत नाही. जिथे त्यांनी ज्या चौकात मला मारलं होतं, ज्या चौकात पाय पडायला लावलं होतं, आणि तिथलचं CCTV पण काढलं होतं त्यांनी फुटेज. तर मग त्या लोकांना बोलायला चान्स राहिला नाही ना मला. मग सगळे बोलत होते. म्हटलं सर मला काहीच ऐकायचं नाहीये, मला केस टाकायची, मला केस टाकायची, म्हटलं मला काहीच ऐकायचं नाहीये. मग तेव्हा ते सर बोलले ओके ठीक आहे, थोडा वेळ बाहेर थांबा, आम्ही केस घेतो. मग बाहेर आले मी. मग त्या लोकांनी परत मला घेरलं, असं नको करू, हे नको करू, धमक्या, म्हणजे मला घाबरवायचा प्रयत्न. मग मी तेव्हा पण घाबरले. मग मला काही नाही समजलं. पण मग मी धरला मोबाईल, कॅमेरा ऑन केला, म्हटलं हे सगळे तुम्ही जेवढे लोक आहेत ना, मला हात सुद्धा लावायचा नाही म्हटलं माझ्याकडे, मी डायरेक्ट व्हिडिओ रेकॉर्ड करते, मी काय पण करील म्हटलं, कुठं पण जाईल, मी याच्यामध्ये जाईल म्हटलं, काय बोलतात ते, याच्यावरती जाईल, कोर्टमध्ये जाईल, असे मी त्यांना धमके दे, हे करील ते करील असं. मग ते लोक तिथं घाबरले, म्हणे पोरगी ऐकत नाही, म्हणे पोरगीला डेंजर आहे. मग तसं म्हटलं, मला अजून जास्त हिंमत मिळाली. मग
ते लोक गेले निघून. मग मला आतमध्ये बोलवलं ऑफिसमध्ये. मग ते टाईप करतात ना अशी अशी केस ते. मग तेव्हा मला टाईप करायला बसवलं. लगेच याची वहिनी, याचा भाऊ, पुन्हा मग असं करू नको, असं तसं करू नको. खूप खूप जेवढे लोक एक झालं की एक यायचं. त्याची मम्मी ते हात डायरेक्ट आला आणि डायरेक्ट पाय धरले सगळ्यांसमोर. म्हणे मला माफ कर, मी असं करणार नाही तसं करणार नाही. म्हटलं तू माझ्या बापाला काय काय फोटो पाठवतो, तेव्हा माझा बाप मरता मरता वाचला. म्हटलं तू माझ्या बापाचा विचार केला. लगेच तिकडून कोणतरी आलं आणि की हे बघ तुझ्या पप्पांना अटॅक आला म्हणे, त्याचे पप्पा अटॅक घेऊन पडले. मग तेव्हा मला वाटलं की नको टाकायला. पण मी म्हटलं आज मी आहे, माझ्या जागी उद्या दुसरी कोणी पण असू शकते. बरोबर. आज याच्या पप्पाला अटॅक येण्याचं कारण मी नाहीये, हा मुलगा आहे. हा वागला नसता त्याच्या पप्पाला अटॅक आला असता का? नाही. तेव्हा ही गोष्ट माझ्या मनात आली. मी म्हटलं नाही थांबायचं. म्हटलं मला टाकायचीच, म्हटलं केस घ्या, म्हटलं माझी FIR. मग मी सांगत होते असं झालं तसं झालं, इथं हे केलं तिथं ते केलं, मी प्रूफ दाखवत होते. आता असं आहे, तुम्हालाही माहिती आहे आणि सगळ्यांनाही माहिती आहे की प्रूफ असल्याशिवाय कोणती केस घेत नाहीत. बरोबर आहे. अर्थात ते पोलीस लोक माझ्याही घरचे नाही किंवा त्याच्याही घरचे नाही. बरोबर. तर मग प्रूफ बघितले तेव्हा त्यांनी केस घेतली ना. मग हा म्हणे पप्पा तिथं पडले म्हणे, पप्पाचा तर विचार कर. म्हटलं तू माझ्या बापाचा विचार करायचा, माझ्या मम्मीचा विचार करायचा, सगळ्यांचा करायचा. म्हटलं सगळ्यांना टॉर्चर करतो. माझी जी आत्या तिथं चुलत राहत होती तिने पण माझी बाजू घेतली होती ना, तिला पण टॉर्चर. तिची मुलगी क्लासला जात होती, तिला पण धमक्या की तुझी मुलगी क्लासला जाते मग बघून घे. ती पण बोलत नव्हती. त्याच्यानंतर मी एकटीच पडली ना, टाकली केस. त्याच्यानंतर मग ती केस वगैरे चालू. मग हा डायरेक्ट त्या हॉस्पिटलमध्ये गेला. त्याचा माझा काही कॉन्टॅक्ट राहिला नाही तेव्हा. मग मी पण या रागाच्या भरात त्याला काही बोलत नव्हते, काही नाही. मग असे 3-4 महिने झाले. मग माझ्या बड्डेचा सीन आला. त्याचा बड्डे 10 जुलैला असतो आणि माझा 13 जुलैला. एक दिवसाचा डिफरन्स. मग सडनली म्हणजे माझ्या बड्डेच्या 7-8 दिवस आधी मी स्टेटस ठेवायचे ना इन्स्टाला, तर माझे स्टेटस त्यांनी पाहिलं. माझ्यासाठी स्टेटस ठेवणं, खाली पी टाकणं. मग मला असं वाटत होतं स्टेटस बघतोय म्हणजे ठेवतोय माझ्यासाठी, याला काही फील झालं असेल किंवा चुकी कळाली असेल असं वाटलं ना मला. तर मग मी काही रिप्लाय वगैरे दिला नाही. पण मग त्याचे मेसेज एक अचानक आला, बड्डेला हॅपी बड्डे असं तसं. म्हटलं ठीक आहे, आपण एवढं पण वाईट नाहीये, त्याची तर शिक्षा त्याला भेटतच आहे. पण तरी पण नाही, हे सगळं होऊन त्यांनी ट्राय तर केलं बोलायचं. मग मी पण थँक्यू असं तसं. मग मी पण त्याला हॅपी बर्थडे रिलेटेड असं तसं टाकलं. मग तो बोलला एकदा भेटायचं. मग मी बोलले ठीक आहे भेट. मग म्हटलं आता हा तर काही करणार नाही. मग भेटायला आला. दुसरीकडे रूम घेतली होती. मग डायरेक्ट रूमवरच आला. भेटलो, बोललो, सोबत थांबलो थोडा वेळ. मग असं होता ते परत भेटणं बोलणं चालू. कारण तो गेल्यानंतर माझ्या लाईफमध्ये कोणी नव्हतंच. फ्रेंड वगैरे सगळे होते, पण जी जागा त्याची होती ना ती कोणाची नव्हती. तर मग मला असं होतं की नाही, माझं प्रेम आहे, याचं नसलं तरी माझं आहे. म्हटलं याला माझं प्रेम जर चेंज करत असेल तर, हा प्रश्न माझ्या मनात यायचा. मग मी त्याला बोलले होते तुला भेटायचं असेल तर भेट, तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर राह, पण पहिल्यासारखं वागू नको, पहिल्यासारखं काही करू नको. मी केस काय मागं घेणार नाही. जर तू त्याच्यासाठी माझ्या लाईफमध्ये येत असेल तर मग काय म्हणायचं, नाही केस नको मागं घेऊ, ते चालू दे म्हणे, जसं राहिलं तसं तुला जे वाटलं ते कर. आणि मी काय पहिल्यासारखं राहणार नाही, माझं एवढी लाईफ बरबाद झाली म्हणे, मी कशाला वागणार आहे म्हणे पहिल्यासारखं. मग असं करता करता परत 5-6 महिन्यानंतर परत सेम तसंच वागणं सुरू. बापरे. वागणं सुरू. मग त्याला कंटाळून त्या औरंगाबादून परत मग इथे धायरीला राहायला आले. मग परत 1-1.5 महिन्याचा गॅप, बोललो नाही काय नाही. मग परत बोलायला लागला. भेटलो. मग भावाजवळ राहत होते. भावानी एक दिवस अचानक येऊन बघितलं रूमला, तो तिथं सापडला वॉशरूम मध्ये. मग भाऊ त्याच्या अंगावर, तो भावाच्या अंगावर, दोघांचं झालं जरा. तर मग मी कोणाची साईड घेऊ, दोघं मला जवळचेच होते ना. मग माझ्या भावाचं मत असं होतं की तू एवढं सगळं केलं तरी तू इथं कशाला आला. तो म्हणे तुझ्या बहिणीने बोलवलं. मग म्हणे माझ्या बहिणीने जरी बोलवलं तरी तू इथं कशाला आला, तू एवढं सगळं केलं, आम्हाला सगळ्याला शिवाय देतो म्हणे, तिला काय काय केलं म्हणे, तिचं मारहाण केली, हे सगळं केलं, ती तिच्या मनाने जगती म्हणे, काय जगायचं काय नाही, कसं राहायचं कसं नाही, कशाला आला. मग मी माझ्या भावाला म्हणत होते तुला काय करायचं, तुम्ही माझा विचार करता का, तुम्ही जर मला एकटीला सोडलं नसतं तर आज हे दिवस आले नसते. आज तू माझ्यासाठी आला, त्याला काहीतरी जाणवलं, त्याला काहीतरी चुकीचे समजलं ना, चुकी, तो काहीतरी व्यवस्थित करायला आला म्हटलं माझ्याकडे. असं बोलून माझ्या भावाचं माझं झालं, परत त्याचं माझ्या भावाचं झालं. मग मी दोघांची भांडणं होऊ दिलं नाही ना, मधात थांबले. मग माझ्या भावात खूप राग होता. माझा भाऊ काय म्हणे
की गाडीत बसा म्हणे तुम्ही दोघं जण आणि गावी चला. माझ्या भावाचं असं होतं की इथं काही नाही करायचं म्हणे, माझ्या बापाला टॉर्चर केलं ना म्हणे, तुमच्या दोघांना काय करायचं करा म्हणे, पण तू माझ्या बापाला टॉर्चर केलं, तू गाडीत बस, माझ्या बापाची माफी माग, मग तेव्हा तुम्हाला काय करायचं करा. तर याच्यात म्हणजे याला मारायचा काहीच सीन नाही किंवा काहीच नाही. नॉर्मली बसवलं, फक्त एवढं की धमकावलं होतं ना की इथून जायचं नाही, माझ्या बापाच्या माफी वगैरे मागावं लागेल असं तसं. माझ्या भावानं 4 व्हीलरमध्ये बसवलं, गावाकडे येत होते त्या. आता तुम्ही सांगा कोणाला किडनॅप करताना मला घेऊन जाणार आहे का तो? ठीक आहे, मला सपोज मला त्याला मारून टाकायचं असेल तर त्याच्या बायकोला घेऊन जाणार आहे का? नाहीच ना. बरोबर. माझ्या भावाच्या त्याचा मित्र घेऊन जाणार आहे का? संबंधच नाही ना. माझी भाऊजाई, माझा भाऊ, त्याचा मित्र, मी आणि हा. आणि जर किडनॅप करून न्यायचं असेल तर याच्याजवळ मोबाईल पण नाही ठेवणार ना. बरोबर, अर्थातच आहे. सगळं मोबाईल वगैरे सगळं नॉर्मल सारखं बसलो हे ते. पण मला हा काय म्हणे की बाबा नाही, ते मला आपल्याला तिकडं नेऊन आपल्या सैराट करतील, आपल्याला मारून टाकतील. म्हटलं मी आहे ना, मी असल्यावर तुला काही होऊ देते का? म्हटलं मी नाही होऊ देणार ना तुला काही. तुला जसं नेलं तसं आणून घालायची जिम्मेदारी माझी आहे. म्हटलं तू कशाला टेन्शन घेतो, माझ्या घरचे एवढे वाईट नाही. म्हटलं बोलतील म्हणतील काही, पण मारून नाही टाकणार. नाही मारून टाकणारे, असं करणारे. मग आता हे यांनी जे काही आधी केलं होतं त्याची आता याला भीती वाटत होती की आपण तुमचे त्यांनी फोटो व्हायरल केले, वडिलांना पाठवले, त्याला पाठवले, सगळं. मग त्याची याला भीती वाटत होती. माझं असं होतं की मी माझ्या घरच्यांना जर बोलली की मला तुमची गरज नाही, मला याची गरज आहे, तर माझ्या घरचे सोडून देतील मला. एवढं कॉन्फिडन्स मला होतं. म्हणून मी त्याला म्हणत होते तू बिंदास बस गाडीमध्ये, आपण जाऊ. असं सीन झालं. मग शिक्रापूर पर्यंत आलो. मग तिथे यांनी काय केलं, याला त्याला मेसेज टाकलोय की हिचा भाऊ जबरदस्तीने येते, मारते, चाकू दाखवते. आणि चाकूचा काहीच सीन नव्हता, काहीच नाही. असं तसं करत आहे. मग शिक्रापूरला आम्हाला पोलीस लोकांनी अडवलं. तिथं गाडी थांबवली, तिथं विचारलं. मग मी याची बाजू घेतली की नाही मी बोलवलेलं, आमचं प्रेम आहे आणि माझं असं झालेलं, पास्टमध्ये डिवोर्स झालेलं आहे, पण यांनी एक्सेप्ट केलं आणि ते थोडे मागे भांडणं झाले होते म्हणून माझ्या घरचे याला म्हणजे वाईट बोलतंय किंवा आता भाऊ असं करतोय भांडणं. तर असं झालं. मग तिथे माझं बयान घेतलं त्यांनी. मग याच्यासोबत मला माझ्या भावाने सोडला आणि चालला गेला. त्याचा काही सीन नाही याच्यानंतर भावाचा. मग त्यांनी मला आणलं. मग आता मेन स्टोरी इथून चालू होती, लग्नाची आमच्या दोघांच्या. मग त्यांनी मला सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही शिक्रापूरच्या बस स्टँडला बसलो, तिथून आलो, औरंगाबादला उतरलो 9-9:30 वाजेपर्यंत. तिथंही त्यांनी मला असं नाही त्याच्या मनात की बाबा ही मुलगी आहे, हिला रस्त्यावर कसं बसून ठेवू, एवढं सगळं मॅटर झालं, दोघं उपाशी, चल बाबा घरी बस, राहा थोडी, त्याच्यानंतर रिलॅक्स हो, काहीतरी बोल, असा नाही, असा सीन. तिथं पण मला भीती वाटत होती की हा जर वेळेवर पलटला तर. पण मग माझं असं होतं की नाही, मी माझ्या भावाची साईड न घेता याची साईड घेतली, मग हा मला सोडून जाणार नाही. मग बस स्टँडवर त्याचं पूर्ण फॅमिली आली. मम्मी, भाऊ, चुलत भाऊ, पप्पा, आजी, मावशी, काका आणि मामा का मामी होती काय माहिती, एवढे सगळे आले. आणि त्याला एका साईडला नेलो. आणि जो मुलगा आधी बोलत होता की हीच मुलगी पाहिजे आणि हिच्याशीच लग्न करायचं आणि हिने माझ्यासोबत असं माझी साईड घेतली, मला वाचून इथपर्यंत आणलं, तो बोलणारा मुलगा 5 मिनिटांनी फॅमिलीने दूर नेला. 5 मिनिटांनी मला म्हणतो तुझ्या मायबापावर केस टाक, तुझ्या भावावर केस टाक, तेव्हा लग्न करतो. मग मला तेव्हा काहीच समजलं नाही, काहीच नाही, पूर्ण ब्लँक झाले. म्हटलं ज्या आई वडिलांचा काही सीनच नाही त्यांच्यावर काय केस टाकू म्हटलं मी. आणि भावावर तरी काय टाकू, त्यांनी काही केलंच नाही ना. यांनी जे काही केलं त्याबद्दल तो त्याला घरी घेऊन जात होता. मग ते झालं. मग मला जबरदस्ती पोलीस स्टेशनला नेलं आणि त्याचे घरचे पण म्हणे तुला याच्याशी लग्न करायचं असेल ना तर तुला तुझ्या घरच्यांवरती केस टाकावं लागेल. म्हटलं जे खरं आहे ना मी ते तिथं सांगेल, मी केस बीस काय टाकणार नाही. मग त्यांनी नेलं त्याच पोलीस स्टेशनला, ज्या पोलीस स्टेशनला मी आधी याच्यावर केस टाकली होती. मग तिथं असं झालं होतं, तू तर हे सगळं केलं आधी आणि आता याच्यासोबत आली तू. मग मी म्हटलं असं झालं सर, मॅडम असं तसं बोलले. ते म्हणे खरं काय? मग मी जे खरं आहे ते सांगितलं. ते म्हणे मग ते याच्या घरच्यांना बोलले ही केस कस काय झाली म्हणे मग तिच्या घरच्यांवरती, हे काही रोलच नाही ना. तर मग ते सगळे पलटले आणि बाहेर आले, ग्रुप बनवला, एका हॉटेलला बसले, बोलले. मग तेव्हा मला एवढा पश्चाताप झाला. म्हटलं मी काय करते, मायबाप सोडले, भाऊ सोडला, भाऊ कसा तरी जवळ आलता, बोलत होता, ते सगळं सोडले, याला जवळ धरला आणि हा पलटला. हा डायरेक्ट म्हणतो केस टाक. मी कस काही केस टाकू म्हटलं, संबंधच नाही.
मग मला काहीच समजलं नाही. हा पण पलटला. तिथं ते नवीन SP सर होते. ते म्हणे की तुला तेव्हा दिसलं नाही म्हणजे की आधी लग्न झालेलं, तेव्हा सगळं केलं म्हणे हिच्यासोबत. 3-4 वर्ष हिंडला म्हणे तू हिच्यासोबत, सगळं काही जमलं ना, आता तुला सोबत ठेवायला जमत नाही. लिव्हिंग सर्टिफिकेट काय देतो म्हणे तुम्हाला, ते तू हिला डिवोर्स होईपर्यंत सांभाळ कर म्हणे हिचा. तर नाही करत होते त्याचे घरचे म्हणे एवढे पैसे आम्ही कुठून आणावं, यांना रूम करून द्यावं, हे ते खूप काही, म्हणजे त्यांना मला घरात ठेवायचंच नव्हतं. तर मग म्हणजे असं झालं, त्याचा भाऊ काय म्हणे तुला 500 रुपये देतो, तू वापस चालली जा. चुलत भाऊ. आणि हा शांत. म्हणजे जो मुलगा एक रात्र पहिले माझ्यासोबत प्रेमाच्या गोष्टी करत होता, तो शांत. आणि एकदम म्हणजे मी त्याच्यासाठी भावाला सुद्धा वाईट झाली. जो 3 वर्षानंतर बोलवत त्याला सुद्धा वाईट झाली. तर मग काय करू गेली मेडिकलवरती. डायरेक्ट ते उंदीर मरायचं औषध असते ना, ते आणलं. पोलीस स्टेशन समोर कडा खाऊन घेतलं. बापरे. म्हणजे असं झालं त्या टायमाला की बस झाला, आता सहन करायची लिमिटच संपली. मग ते खाल्लं. मग तेव्हा पण आहे ना, त्याचे घरचे नाही आले माझ्याकडे. जेव्हा मग मला ते उलट्या होत होत्या ना, घरचे नाही आले. तो पळत आला म्हणे तिने काहीतरी खाल्लं म्हणे, आता चला तिला हॉस्पिटलला घेऊन. हॉस्पिटलला नेलं तर ते प्रायव्हेट हॉस्पिटल होतं. तेव्हा पण त्याचे घरचे काय म्हटलं काय माहिती, पैसे कोण लावन का काय, असा सीन झालता. मग त्यांनी परत तिथून उचललं आणि सरकारी हॉस्पिटलला नेलं. मग तिथं तो मुलगा माझ्यासोबत 3 दिवस राहिला. तर मला काय वाटलं की बाबा याचे घरचे नाही आले, माझ्या घरच्यांना सांगून माझे घरचे नाही आले आणि हा मुलगा माझ्यासोबत थांबलाय. मी उलट्या करते, माझे कपडे घाण होते, मी एका ड्रेसवरती आहे, माझा अवतार असा आहे की मला काहीच करता येत नव्हतं. मी 8 का 9 दिवस तिथं होते. हा मुलगा माझ्यासाठी रोज येतो रोज जातो, घरचे त्याला बोलत नाही. मला असं वाटत होतं. तर मग मला तेव्हा पण असं वाटलं की तो माझ्यावर उपकार करतोय. पण मग ज्या दिवशी माझे रिपोर्ट नॉर्मल आले ना, तो फरार. डॉक्टर म्हटलंय आता नॉर्मल झाली ही, पण हिला ऑब्झर्वेशनमध्ये 7-8 दिवस ठेवावं लागतं. मग असं झालं, काय करू. भूक लागायची, हे पोटात नसायचं काही. शेजारच्या काकू होत्या, अर्धी चपाती द्यायची. तेव्हा असं झालं, भिकारी बरं माझ्यापेक्षा. मी या मुलासाठी एवढं सगळं करतीये, सगळ्यांची वाईट होतीये, आणि हा आज या सिच्युएशनमध्ये मला सोडून गेला. त्याने विचार नाही केलं की आता कुठं जाईल. फोन लावतीये त्याला, फोन लागत नाही. त्याच्या पप्पांना फोन लावतीये, त्याचे पप्पा म्हणतात तू जाणे तो जाणे, तो घरी आला नाही. आणि तो घरी त्याच्या मित्रांशी कॉन्टॅक्ट करत होते, तो घरी. जेव्हा तो फरार झाला होता ना, त्याला केस टाकली होती, तेव्हा फरार केलं होतं घरच्यांनी. तेव्हा पण मग मी त्याच्याबद्दल कधी वाईट विचार केला नाही किंवा घरच्यांचं त्याच्या काही टॉर्चर केलं नाही, कधी काहीच नाही. पण तो आला ना स्वतःहून माझ्याकडे चालत, मग मी का सहन करू. मी पण त्याच्या पप्पाला खूप काही बोलले. म्हटलं तो जर माझ्याजवळ हजर झाला नाही, मी कोणाला सोडणार नाही म्हटलं. कारण तुम्ही सगळ्यांनी आहे ना अंत बघितलंच नाही म्हटलं माझा, तमाशा मांडलाय म्हटलं माझा. बापरे. सगळे लोक मला म्हणत होते बाई तू एवढी सुंदर, एवढी चांगली शिकलेली वाटतीये, तू असं का करतीये. तेव्हा असं झालं, मी अशी आजूबाजूला बघायची, सगळ्यांची फॅमिली येत होती डब्बा घेऊन, सगळे विचारत होते. आणि माझ्या अंगाचा अक्षरशः वास येत होता त्या टायमाला हॉस्पिटलमध्ये. मी वाट पाहायची, हा आज येईन उद्या येईन. मी रात्रसारखी वाट पाहायची, पण झोप लागत नव्हती. असं वाटत होतं मरून जावं. वहिनीला सांगितलं, म्हटलं असं असं झालंय, भावाला पाठव. ताई म्हणे बोलत नाही ते तुमच्यासोबत. तिला तरी काय बोलू. मम्मीला बोलले, मम्मी बोलले की मी जर तो इकडे आले तर माझा नवरा मला टाकून देईन. बापरे. मला असं बोलायचे ना, तेव्हा असं वाटायचं की मी काय केलं. म्हणजे माझी जन्मदाती आई मला म्हटली की मी तुझ्याकडे आले तर माझा नवरा मला टाकून देईन, मी कुठं जाऊ. तरी ती चोरून लपून लोकांकडे जायची, फोन लावायची, तू कशी बरी का, काय खाल्लं. मी काय सांगू त्याला, मी काय खाल्लं नाही. अरे यार. मी त्या डॉक्टरांना म्हणायची मी बरी आहे डॉक्टर, मला सोडा, मला शोधायचं माझ्या नवऱ्याला, त्याच्यासोबत काहीतरी झालंय, नाही तर तो माझ्यासोबत आला असता. मी असं म्हणायची तिथल्या डॉक्टरांना. ते म्हणायचे तू पागल आहे. मी म्हणायची नाही मला एकदा सोडा तुम्ही ना, मला मी तुमचं काय बिल आहे ना ते नंतर देईन, मला प्लीज तुम्ही सोडा, मला जाऊ द्या. माझा नवरा कुठेतरी असेल, मला जाऊन शोधायचंय त्याला.
मग एका डॉक्टरला माझ्यावर तरस आला. मला म्हणे तू ये ना हे काढून फेकून दे, तू ये ना चुपचाप मान खाली घाल आणि चालली जा. म्हटलं डॉक्टर मला पोलीस स्टेशनमध्ये जायचं, मला रिपोर्ट द्या ना माझे, मला तिथं दाखवायचं आहे असं असं झालं माझ्यासोबत. ते म्हणे तुला रिपोर्ट द्यायला सह्या वगैरे लागतील सगळ्यांच्या, मग तुला नाही जाऊ देणार, अजून 7-8 दिवस ठेवतील. आणि माझी मेंटॅलिटी त्या हॉस्पिटलमध्ये राहण्याची नव्हती. मला असं वाटत होतं. आणि माहिती आहे का, मी अशी आहे की माझ्यासोबत एक रूममेट होती ना, मी तिला पण एवढा जीव लावलेला. मी तिला मेसेज केलेला, म्हटलं असं असं झालं माझ्यासोबत, येते का तू माझ्याजवळ? कोण नाही म्हटलं. ती हो बोलली, म्हणे येते म्हणे, अर्धा तास थांब. आणि माझ्या नाकामध्ये नळ्या, सलाईन. मी अशी बोलली सगळ्यांना, जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे तेच सांगितलं. कोणीच आलं नाही. तेव्हा असं वाटलं की मी विचार न करता की घ्या तुम्ही, हे तुमचंच आहे, अशी करायचंय मी. ती मुलगी राहिली ना, रेंट वगैरे देत नव्हती. मी म्हणत होते जाऊ दे, आपली लहानी बहीण आहे. तिचं केलं, तिला एका सुपरवायझर ब्लॅकमेल केलं. तिथं जाऊन मोठ्या बहिणीसारखं तिला सपोर्ट केला, त्या मुलाला बोलली. पोलीस स्टेशनमध्ये नेलं, ती मुलगी सुद्धा आली नाही. तेव्हा एवढं वाईट वाटलं खूप जास्त. तिथून चोरून लपून तिथून निघाले आणि डायरेक्ट ह्याला गेले, पोलीस स्टेशनला गेले. तिथं सांगितलं, तिथं पण मला मूर्खासारखं माझ्या हाताला सलाईन लावलं. तिथं माझा अवतार बघताय तरी म्हणताय की तुम्ही बाहेर बसा. म्हणजे ते पोलीसवाले पण असे का वागले माझ्यासोबत, मला ते पण कळलं नाही. म्हणजे एक माणूस म्हणून, एक स्त्री म्हणून काहीच नाही. आणि त्या 2 कॉन्स्टेबल होत्या ना, त्या लेडीज होत्या. मला म्हटले बाहेर बसा. मग म्हटलं ठीक आहे, बसली मी बाहेर. सकाळच्या 8 वाजेपासून बाहेर बसली मी तर 12-1 वाजेपर्यंत. आणि एवढी भूक लागली. उठले, पाणी पिलं. मग एक सर होते तिथं, कॉन्स्टेबलच होता तो, आला. म्हणे चहा बोलू. म्हटलं मला चहा नाही पाहिजे. म्हटलं माझी केस घ्या. म्हटलं मी चहा वगैरे काय, मला काहीच नाही पाहिजे, फक्त केस घ्या. म्हटलं म्हणे काय झालं? मी म्हटलं तेच मॅटर आहे जे. म्हणे तू मूर्ख आहेस म्हणे, त्या मुलाच्या मागं हिंडती म्हणे, एवढं सगळं करून तुला समजत नाही का? तू बोलला, मला खूप बोलला. म्हणे तुझी केस इथं घेत नाही, तू या पोलीस स्टेशनला जा. गेली तिथं दुसऱ्या पोलीस स्टेशनला, थोडंसं दूर, 3-4 किलोमीटर. काहीच नाही ना, पैसे नाही जवळ, चालतच जावं लागलं. बापरे. त्या पोलीस स्टेशनला गेले. तुम्ही कुठं राहता? मी पुण्याला राहते. पुण्यात जाऊन केस टाका. पुण्यात येऊ का केस टाकायला त्या अवतारामध्ये? मग मी म्हटलं नाही मला इथंच टाकायची. म्हटलं इथंच घ्या, मला पुण्याला कोण नाही, मी भाड्यानं राहत होते, आता तिथं काहीच नाही, मग इथंच राहत होते. असं तसं काय सांगून तिथं नाही घेतलं. तुम्ही परत त्याच पोलीस स्टेशनला जा. मग एक टायमाला एवढी टॉर्चर झाली तिथं, मी एवढी टॉर्चर झाले. म्हटलं कोणी जीव जात असेल तरी तुम्हाला लोकांना समजत नाही का? डायरेक्ट मी एवढी बोलले त्यांना म्हटलं मी वर आयुक्तालय तिथे जाईल म्हटलं, तिथे सांगेल, कमिशनर ऑफिसमध्ये जाईल म्हटलं, तुम्ही माझी केस घेत नाही. मग त्यांना काय वाटलं काय माहिती, ते म्हणे की काय झालं असं तसं. म्हटलं काय नाही, आम्ही परत बोलायला लागलो होतो, असं झालं, त्याच्या घरच्यांनी असं केलं, त्याला फरार केलं, त्याला शोधा हे ते. मग त्यांनी फक्त FIR घेतली आणि घरी पाठवलं. काहीच नाही बोलले. त्याच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट केला, त्याच्या घरच्या म्हणे काही संबंध नाही, पोरगी बळजबरी मागायला लागली. मग तेव्हा परत विचार केला की हा काय लहान बाळ नाही आहे पळून याला घरच्यांनी फरार करायला. बरोबर आहे. ह्याला काही नंबर पाठ आहे, जरी मोबाईल हिसकावून घेतला की काय, याने एक शब्द तर विचारायचा. तेव्हा असं वाटलं की ठीक आहे, याची काही मजबुरी असेल म्हणून याला फरार केलं, किंवा हा गेला करेल कॉन्टॅक्ट असं करता मग त्याने काही कॉन्टॅक्ट केला नाही. 7 महिने केलं नाही. पण मी एवढी पागल त्याच्या प्रेमामध्ये. मग जे काही माझं गोल्ड होतं ना, मग घरून ते बोलवलं, तुमचा माझा संबंध नाही तर ते माझं मला वापस द्या. मग दिलं घरच्यांनी. मग ते मोडलं. एक त्याच्या कॉन्टॅक्ट मधले 2-3 पोरं होते. ताई मग आम्हाला दे ना 10,000 रुपये, आम्ही त्याचा शोध लावतो. एक मित्र होता. हा तुला मग त्याला शोधायचं ना, त्याचं घर मला माहिती आहे, चल मग गाडीत पेट्रोल टाक. मग मला मटणाला पैसे दे. मग ते ड्रिंक करायला बसलो होतं, मग पैसेच नाही. मग असं बोलू पैसे सगळ्यांनी घेतले. म्हणजे मी म्हणते की जे काही 50-60 हजार रुपये ते गोल्ड मोडून झाले होते ना, 30-40 हजार असेच गेले. ह्याला पार्टी दे, त्याला शोधा, काय तर माझं त्याच्यावर लय प्रेम आहे, आणि त्याला फरार केलं. त्याला घरच्यांनी जबरदस्ती घालवलं. तुम्ही पूर्ण वेळेत झालते का त्याच्या प्रेमात? पूर्ण म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर तो मुलगा मला मरणाच्या वाटेत सोडल्यानंतर मी त्याला शोधत होती.
म्हणजे एवढं काय त्यांनी, म्हणजे एवढं प्रेम पण दिलं होतं का त्यांनी तेवढं? प्रेम म्हणजे मला तो ना नेहमी असं जाणवायचं की बाळा मी तुझ्यासाठी करतोय, बाळा तुझं एवढं सगळं असताना मी तुझ्यासोबत आहे. आणि तो मला असं दाखवायचा की म्हणजे मी तुझ्यावर खूप प्रेम करतोय, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, माझे घरचे मला तुझ्यापासून दूर करतील. म्हणजे तो घरच्यांना वेगळं सांगायचा, घरच्यांना असं दाखवायचं की मी त्याला टॉर्चर करते. आणि तो एकदम डिफरंट माझ्यासमोर की हे सगळं सिच्युएशन होतीये म्हणून होतंय, नाहीतर बाकी मला तू पूर्णपणे जशी पाहिजे तशी जशी म्हणजे आहेस तशी पाहिजे. त्यांनी क्लॅरिटी ठेवलीच नाही का? नाही, कधीच हे नाही. पण करू शकत होता ना, घरच्यांना प्रेमाने समजावू शकत होता, तुम्हाला प्रेमाने समजावू शकत होता, किंवा एक अंडरस्टँडिंगनी करू शकत ते होता. म्हणजे ते विचार करा, एवढी चांगली मुलगी, हे एवढं सगळं रस्त्यावर घडतंय, हॉस्पिटल, हे सगळं, जेवण नाही, काय नाही. म्हणजे त्याला तरी शोभायला पाहिजे होतं की बाबा कसं, म्हणजे एखाद्या त्या मुलीसोबत असं कुणी नाही करू शकत. नाही. म्हणजे मी म्हणते, की जे काही मी सहन केलं आणि मी अजून सुद्धा जिवंत आहे, हे खूप मोठं म्हणजे माझ्यातलं धाडस आहे. माझ्या जागी जो दुसरी कोणी असती ना, हम्म, मेली असती ती आत्तापर्यंत तरी मेली असती. पण ते हे सगळं झालं, शोधलं, नाही सापडला. हम्म, मग सेम हम्म, बर्थडे जवळ आला. बर्थडेला सेम जसं होत आलं तसंच सेम. हा, परत भेटलो. मग परत म्हटलं नाही आता तुला जर राहायचंच असेल तर आत्ताच्या आत्ता लग्न कर. हम्म, असं झालं. मग म्हणे हा लग्न करतो म्हणे मी तर म्हणजे भेटलो 2दा-3दा, लग्न करू म्हणे. मग मी म्हटलं आत्ताच्या आत्ता लग्न कर. मला असं होतं की मग तू फरार होशील, हा, काही होईल त्याच्या आधी लग्न कर. मला लग्न कर म्हणजे तुला जर राहायचं असेल तर लग्न कर, असं होतं. मग त्यांचं काय प्लॅनिंग झालं मला काय माहिती नाही. म्हणजे मला आता सगळं ते डोक्यामध्ये येते की जी मी केस टाकली होती ना त्याच्यामध्ये 8 कलम होत्या. त्यामधले 2-3 कलम अशा होत्या की त्याच्यामध्ये त्याची बेल सुद्धा होत नव्हती. आणि बापरे. त्याच्यामध्ये त्याला काहीतरी 60-65 हजार असे काहीतरी द्यायचे होते किंवा दिले होते, परत हम्म, द्यायचे होते, असे काहीतरी सीन होता तो. बरं. तर मग ते झालेलं ते माझ्या पाठीमागची सगळा विषय होता. हम्म, मग सडनली तो म्हणे लग्न करायचं. मी म्हटलं तुझ्या घरच्यांना बोलायला दे. हम्म, मग म्हणे हा बोल म्हणे. मग त्याचे घरचे म्हणे तुला लग्न करायचं असेल तर तुझे घरचे पाहिजे म्हणे. हम्म, म्हटलं ठीक आहे आता हे एवढं सगळं झालं, हे कोणते नीट बोलणारे म्हटलं माझ्याशी एवढं सगळं झाल्यानंतर. हम्म, तर मग मी म्हटलं होईल थोड्या दिवसानंतर व्यवस्थित होईल 5-6 हम्म, महिन्यानंतर. मग जी मानलेली ताई होती शेजारी राहणार तिच्याशी बोलणं करून दिलं. मग ती ताई त्याला बोलली. मग तो म्हणे हा व्यवस्थित राहू आता आम्ही असं तसं. मग ती ताई पण म्हणे पूनम खूप चांगली असतं तसं. आता माझ्यासोबत त्यांना माहीत तसे तसे ते बोलले. बरोबर. म्हणे तुझे प्रेमात वेडी येणं असं तसं एवढं सगळं झालंय तरी. आणि तेव्हा मी नेमकीच रिकवर होत होते या पॉयझनच्या गोष्टीमधून. कारण की बापरे. पॉयझन घेतल्यानंतरही 3-4 महिने तुम्हाला बरं नाही वाटत, अच्छा. दिसत नाही, ब्लर दिसतं. पुन्हा जे खाल्लं ते निघून जातं, बापरे. पाणी सुद्धा पिलंय ते निघून जातं. म्हणजे त्या टायमाला माझं 15 किलो वजन असंच कमी झालं होतं, जेवणच जात नव्हतं. तुम्ही वेडेपणा केलात एका चुकीच्या खूप माणसासाठी. खूप 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 जास्त. आत्ता कळतंय मला ते खूप जास्त. म्हणजे खूप मूर्ख आहे मी. तो नाही मी मूर्ख आहे. आणि लग्नाचा पण सीन असा, की मग त्याचे घरचे तसे बोलले. मग माझे घरचे माझ्याशी बोलतच नाही ना. मम्मी नाही, भाऊ नाही, कोणीच नाही. मग माझे गावाकडे असा सीन आहे, की पप्पा आणि काका जे माझे नाना आहेत ना, पप्पाचा लहाना भाऊ, दोघं भाऊ आहेत ते बोलत नाही. त्यांचं शेतीचं थोडं वाद आहे ते बोलत नाही. आणि आत्या वगैरे पण पप्पाला बोलत नाही. मग मी त्या गोष्टीचा फायदा उचलला. फॅमिलीच पाहिजे ना, मग देते. मग मी यांना बोलले की नाना तुम्ही या, मला एक चान्स द्या. माझे आता जे काही झालं पाठीमागं त्यानुसार मला एक चान्स द्या, मी व्यवस्थित राहीन. हा मुलगा खूप चांगला आहे, आपल्या जातीचा आहे. आणि काय काम करतो तो बँकेत आहे. काम काहीच नाही. आणि तो नाही इन्शुरन्स ऑफिसला होता पहिले, पण तो 2 वर्ष जॉबच नव्हता करत. पण मी सांगणार काय घरी, मी हे सांगितलं म्हटलं तो ना HDFC बँकेमध्ये ना मॅनेजर आहे नाना, आणि त्याला 40-50 हजार पेमेंट आहे. अच्छा. आणि घर आहे का म्हटलं, घर नाही त्याचं इथं गावाकडे. शेती आहे का म्हटलं, हा 7-8 एकर शेती, असं सांगितलं नाना. त्यांना काही कल्पना होती का तुमच्या भांडणाची अगोदरच्या? नाही त्यांना काही काहीच सीन माहित नाही, नाही, काहीच काहीच नाही ना, नाही. काहीच अरे नाही. म्हणून बापरे. तर हा. मी त्यांना कॉन्टॅक्ट केला होता. हम्म, याच्या घरच्यांना फॅमिली पाहिजे होती. आणि मग मग मी नानाला आणि त्यांना कॉन्टॅक्ट केला. हम्म, मग माझ्या आत्या त्या पण त्यांना माझ्या आत्या अशा आहेत की बोलत नाही पण माझ्यात जीव आहे. म्हणजे त्या दाखवत नाही पण माझ्यात जीव आहे. मग त्यांना तर माहित होतं की पोरीन लहानपणापासून सहन केलं, हिचे घरचे हिला विचारत नाही, काही नाही. मग चला आपण बोलू हिला.
मग दोन्ही, एक मोठी आत्या आणि एक लहान आत्या, 3 आत्या आहेत मला, पण दोन्ही एक पुण्यातच आहे दोन्ही पण. मग त्यांना कॉन्टॅक्ट केला, म्हटलं तुम्ही माझ्या लग्नात या, असं तसं. ते लोक म्हणताय की बाबा लग्न झाल्याशिवाय म्हणजे फॅमिली आल्याशिवाय लग्न करणार नाही. आणि माझी जी आजी आहे ना, मी तिला सगळं सांगितलं होतं. म्हणजे असं असं झालं की तो मुलगा असा आहे, पण आमच्या एकदा भांडणं झालं, मी त्याच्यावर केस टाकली होती. मग माझी आत्या लहान आहे ना, चॅप्टर आहे, ती काय म्हणत होती, केस मागं घ्यायला लग्न करतोय म्हणे तो त्यासोबत. आता मग मला ती गोष्ट तर हे करायची होती ना, की असं काही नाही, इमेज त्याची चांगली बनवायची होती घरच्याच्या नजरेत. म्हटलं असं काही नाही, त्याचं प्रेम आहे म्हणून एवढं सगळं होऊन तो अजून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, मला जीव लावतो. मग मी बडून चढून सांगत होते, माझा खर्च भरतो म्हटलं तो, माझं रेंट देतो, मला कामाला जाऊ देत नाही, मी असं सांगत होते. तर मग घरच्याला वाटलं बाई पोरीचं करतोय काहीतरी चांगलं, मायबापा पण म्हणजे मायबापामुळं पण कोणी काही वागत असेल तसं. मग त्यांनी ते काही हे केलं नाही, म्हणजे मनावर घेतलं नाही. डायरेक्ट आले मग सगळे भेटायला. मग आमचं जे विहार असतं ना, तिथं लग्नाचं सीन, तिथं गेलो, बुद्धविहार. तिथं गेलो आणि तिथं मग ते लोक म्हणे 7,000 रुपये लागतात फी, आणि तुम्हाला काय वेगळा खर्च करायचा असेल तो करा. मग आम्हाला का म्हणतो, बाळा माझ्याकडे पैसे नाही, तू दे, मग नंतर मी तुला देतो. गोड बोलला. हां, मग माझ्याकडे होते थोडेफार पैसे. हे माझं डिवोर्स झालं नेमकंच. मग त्यांचं असं होतं, डिवोर्स झालं की तू लग्न कर. माझं नेमकंच डिवोर्स झालं होतं. हो, हा गायब झाला होता तेव्हा, त्यामध्ये माझं डिवोर्स झालं. माझ्याकडे होते पैसे तेव्हा, जे डिवोर्स झालेलं त्याचे काही गोल्ड होतं किंवा पैसे होते. मग मी म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, आपल्यासोबत लग्न करतोय, आयुष्यभर राहणार आहे. मग मी म्हटलं ठीक आहे, मी देते म्हटलं पैसे. मग मी त्याला पैसे दिले. मग लग्न झालं, तिथं लग्नाला पण पैसे मी दिले. पण त्या दिवशी पण सगळे माझे रिलेटिव्ह आले होते ना, आत्या नाना वगैरे. तर मग त्या दिवशी लग्न लागता लागता आधी सीन माहिती नव्हता काय, पण मग तेव्हा पण एकदा असं धक्का बसला, समजलं की जे काही होते ते चुकीचं होतंय. कारण जे मंगळसूत्र त्याने घातलं ना, ते फक्त 50 रुपयाचं होतं. बापरे. मंगळसूत्र घातलं त्याने, आणि जे आमच्या याच्यात ते भंतीजी असतात ना, ते लग्न लावत होते, ते काय बोलले की मंगळसूत्र नकली आणलं म्हणे यांनी, पैसे वाचवले यांनी, यांना लवकर घर घ्यायचंय म्हणे. मला ती गोष्ट एवढी टोचली, म्हटलं याला माझ्याशी लग्न करायचंय. ॲटलिस्ट त्याने 2 मणी सुद्धा आणले नाही, 2 मणी सोन्याचे. तेव्हा एवढं सोनं महाग सुद्धा नव्हतं ना, की बाबा यांनी फी माझ्याकडनं घेतली. फक्त 1 किलो फुलं, 2 माळी आणि 1 किलो फळं आणतात आमच्यात, ते फळं एवढंच घेऊन आले होते, बाकी काहीच नाही. तेवढ्यासाठी 7,000. हा, म्हणजे ते सर्टिफिकेट वगैरे देतात ना. ओके, बरं. तर मग तेव्हा पण मग मला अक्षरशः रडायला आली, की आई पप्पा म्हणत होते याच्याशी लग्न करू नको, आता एवढं सगळं झालं, सगळ्यांना बोलवलं, काही प्रॉब्लेम तर नाही होणार असं मला वाटलं. तर मग झालं वगैरे. मग तेव्हा परत एक धक्का बसला ते लग्न झाल्यानंतर, की त्याची आई म्हणे ठीक आहे, व्यवस्थित राहा विशाल, आम्ही निघतो. म्हटलं निघतो, 1 दिवस तर घरी घेऊन जा, असं मला वाटलं. पण मी बोलली नाही. मग त्याने त्याची स्कूटी होती ती काढली, स्कूटीवर बसवलं आणि फ्लॅटला आणलं, माझ्या फ्लॅटला आणलं. म्हटलं 1 दिवस तर घरी न्यायचं असतं तुमच्या घरच्यांनी. तर मग म्हणे की जाऊ दे ना, एवढं सगळं झालं, तुला मी पाहिजे का घरचे पाहिजे. मग म्हटलं ठीक आहे. पण मग तो व्यक्ती ना माझ्यासोबत असा राहिला 1.5 महिना. माझ्या लाईफमध्ये ते 1.5 महिना 2 महिना ते काय माहिती. तर मग 1.5 महिना झाला ऑलमोस्ट लग्नाला, चांगला राहिला, खाल्लं पिल्लं माझं सगळं, लुटलं मला, हे दे ते दे. जो व्यक्ती फक्त 42 वेट होतं त्याचं डायरेक्ट 60-62 झालं. म्हणजे पूर्णपणे लुटलं, की काजू बदाम हे ते, अक्षरशः एकदम तर चेंज झाला तो, राहणं बिणं हे ते. जिथं त्याला 2 रूमामध्ये 5 बहिणी मायबाप घेऊन राहत होते, तिथं मी त्याला फ्लॅटमध्ये ठेवलं, की आहे आपल्याकडे पैसा, जेव्हा जॉब लागेल तेव्हा लागेल. मग लाडीगुडी लावली मला म्हणे की जॉब लागत नाही म्हणे. मी त्याला विचारत जाय ना रोज, जॉब लागला का, काय झालं जॉबचं. म्हणे जॉब लागत नाही, माझं ते दाखवत आहे केस बीस टाकलेलं, क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे असं काही दाखवते, तू ते मागं घे, मग जॉब लागेल. मग तेव्हा खूप विचार केला, कोणाला सांगितलं नाही. म्हटलं घरच्यांना सांगितलं घेऊ देणार नाही पाठीमागं, कारण हा टॉर्चर करण म्हणून. मग विचार केला, मग म्हटलं जाऊ दे, लग्न तर केलं, सोडून तर जात नाही आहे, सोबत तर आहे. घरचे म्हणजे तयार नव्हते तरी हा सोबत आहे. मग गेले, केस मागं घेतली, तिथं लिहून दिलं हे सगळं खोटं आहे, जे काही मी आरोप लावले ते असं तसं. तिथं बयान घेतलं, तेव्हा पण असं वाटत होतं चुकीचं करतोय का, पण वाटलं हा सोबत आहे. मग ते सगळं झालं, 4 दिवस झाले फक्त केस मागे घेऊन. पोराने डायरेक्ट मारणं सुरू केलं. एक रात्र तर अशी होती,
त्या दिवशी काय झालं, त्याचे माझे थोडेसे भांडणं झाले, की असे भांडणं या कारणावरून झाले. तो सकाळी 10:30ला 9:30ला उठायचा, चहा पाणी वगैरे घ्यायचा, आंघोळ करायचा, त्या कपडे इस्त्री करायचं, घालायचा, 11 वाजता घरातून पडायचा, तर 6-6:30 वाजता वापस घरी यायचा. पण तो घरातून बाहेर पडायचा, तो कुठे जायचा, तो त्याच्या घरी जायचा, त्याच्या आई वडिलांकडे. तिथं जाऊन सुद्धा तो काय करायचा, झोपायचा मस्त आरामात. अच्छा. रोज असा एक दिवस चुकत नव्हता, रोज. आणि मी तिथल्या लोकांना काय सांगत होते, हा जॉबला चालला. मला लाज वाटायची ना, की तुमचा नवरा काय करतो, मग मी काय सांगणार, जॉबला गेले. मग संडे वगैरे आला ना, मग मी त्याला म्हणायचे, रोज तू तिथं जाऊन झोपा काढतो, मग तू इथंच झोप ना, आज सुट्टी आहे ना, आज इथंच झोप. असं आमचे भांडणं व्हायचे. मग याच गोष्टीहून एक दिवस भांडणं झालं. मग मी काय केलं, रागा लॉकच चेंज केलं, चावी चेंज केली, म्हणजे त्याच्याकडे जी चावी होती त्याचं लॉक चेंज केलं. आणि तेव्हा ना ते लाडक्या बहिणीचे पैसे येत होते, ते आणायला बाहेर गेले. मग माझ्याकडे स्कूटी, मग घेऊन गेले पैसे काढायला. तो बोला कुठे आहे, मग म्हटलं या ठिकाणी आहे. मग तो तिथंच, म्हणजे मी तिथून निघले वापस यायला फ्लॅटला, आणि तो तिथं गेला. तो म्हणे तू इथं नाही, तू कोणाखाली झोपली, कोणाखाली गेली, तो लपडे, म्हणजे अक्षरशः एवढं घाण, तुझा कंडच विजत नाही, तुला एवढे जण लागताय, म्हणजे मी सांगूही शकत नाही, एवढ्या बेकार शिव्या. बापरे. मग मी त्या सगळ्या शिव्या सहन केल्या, पण मला माझ्या घरच्यांवर काही कोणी बोललं ना, मग मला नाही सहन होत. मग त्याची माहितीकडून मला शिव्या देते, म्हणजे खूप काही अवदसा घरात घुसली, जबरदस्ती बसली, असं तसं खूप काही. मग मी पण आडवी बोलले, म्हटलं की एवढं होतं तर मग आवरायचं ना पोराला, तेव्हा तर मस्त पाठवत, तेव्हा तर काय विचारून येत होता का माझ्याजवळ झोपायला. मग मी पण थांबली नाही ना, तर मग मी पण बोलले. मग त्याला कायचा राग होता काय माहिती. मग मी त्याला रागात बोलले, म्हटलं उठलं सुटलं तू तिथं जातो, उठलं सुटलं तिथं जातो का, म्हटलं तुझ्या बहिणीसाठी जातो काय. त्याची बहीण, म्हणजे मी हे बोलायचा अर्थ असा आहे की त्याची बहीण रात्री 1 वाजता त्याला म्हणते, दादा आठवण यायली, घरी आहे, रात्रीच्या 1 वाजता. मग तुझा दादा रोज आठवडाभर, पूर्ण महिनाभर रोज घरी येतून, तू रात्री 1 वाजता कशासाठी बोलवते त्याला. आणि काय तर मग मला म्हणे जेवण बनव, मी नाही बनवलं. मी म्हटलं मी कसं बनवू, माझ्याजवळचे पैसे संपले, राशन आणत नाही, कामाला जात नाही, मी काय बनवणार आहे, नाही बनवत. म्हटलं मी, तुला काय करायचं घे करून. मग त्यानं फोन करून सांगितलं स्वयंपाक बनवत नाही म्हणून. मी तिला मारलं, आणि कारण वेगळंच, म्हणजे याला धड नाही बुड नाही, काय कसं कारण लावलं मलाच माहित नाही. मग त्या दिवशी भांडणं झाले. मग परत बेडरूममध्ये गेलो, झोपलो. माझा जसा डोळा लागायचा तसा मारायचा, सकाळच्या 4 वाजेपर्यंत. 3 वाजले असतील, मारलं. मग मी चिडले. मग मला उठवलं, हाताला धरलं, डायरेक्ट शॉवर खाली जाऊन बसवलं. थंडीचे दिवस त्या टायमाला, शॉवर चालू केला थंड पाण्याचा. हा, मग हे मेंटली टॉर्चर नाही झालं. मग मी ना, माझ्या घरचे विश्वास करत नव्हते या गोष्टीवर. माझ्या आत्यान ते मला, म्हणजे काही त्यांच्या पण डोक्यात येत असेल ना, आधी पण राहिली नाही ना, आता पण मनान झालं तर राहत नाही. मग मी काय केलं, मोबाईल फोन लावला आणि इथं ठेवला, आणि आत्याला म्हटलं तू ऐक म्हटलं त्याचं टॉर्चर, काय शिवाय देतो, कसा बोलतो. एवढा बापरे, माझ्या आत्याला पण म्हणायचा तिचा कंड इजत नाही, तिला मी आणि माझा बाप जातो म्हणे झवायला. असले घाण बोलायचा, याच्यापेक्षाही बेकार बोलायचा तो. याच्यापेक्षाही माझा सगळा भाऊ जर मला कधी बोलला, किंवा मग म्हणजे असं कधी कधी होत जाय की मी घरी जात जाय ना, तर फक्त तात्पुरती मम्मीच बोलत जाय, कोण बोलत ना, तर मग तुझा भाऊ तुझ्याजवळ झोपला असेल. माझे काका आलते ना माझ्या फ्लॅटवर तिथे. मग ते त्यांची बायको वारलेली, आता खूप वर्ष झाले, 7-8 वर्ष झाले. मग त्या पोरी पण लहान माझ्या चुलत बहिणी, भाऊ पण लहान आहे, आणि आजी करणारे नानाचं. मग नानाला असं बाहेर जाणं नाही ना, गावाला वगैरे काही. मग त्या टायमाला असं होतं की दिवाळीचं टाईम होता. मग माझे नाना येऊन माझ्याकडं 7-8 दिवस राहिले. तो का म्हणे की माझ्याकडनं काही होत नाही म्हणून तुझा नाना तुझ्याजवळ झोपायला आला होता म्हणे. म्हणजे माझा बापच झालाय ना तो. अरे बापरे. मग एवढं सगळं सहन करून घरच्यांना रेकॉर्डिंग पाठवून, घरच्यांना व्हिडिओ रेकॉर्ड करून दाखवून, तेव्हा विश्वास बसला. मग एक दिवस त्याने एवढं मारलं. मग मी माझ्या आत्याला बोलवलं, ते रात्री टॉर्चर केलं. त्याच्यानंतरची गोष्ट तर मग म्हणे जा म्हणे तू पोलीस स्टेशनमध्ये, काय सांगायचं सांग म्हणे, मला अशा धमक्या देत होता. आता माझं तेव्हा असं होतं की नवऱ्याबद्दलच काय सांगावं. ते मला हसतील ना, एवढ्या वेळा आली काय घर समजलं का म्हणून. आणि मी खोटं बोलते हे, म्हणजे हे पण वाटेल म्हणून मी त्या भीतीने पण जात नव्हते, सहन करत होते. आणि रूम भाडं मागायला आला की हा त्याचा तो अफेअर आहे, मग तू त्याला काहीतरी करू दिला असं म्हणून तो थांबला 2 दिवस भाड्यासाठी.
बापरे, काय झालं की फक्त चारित्र्यावरती? बस तेच 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 एवढी कंटाळे त्या गोष्टीला. मग जेव्हा आत्या, मोठी आत्या, मी त्याच्या घरी आम्ही बोलायला गेलो, कारण तो तर गेला होता निघून. सगळं झाल्यानंतर निघून गेला. मग त्याच्या घरी बोलायला गेलो की असं सगळं का करतोय, तर अक्षरशः माझ्या आत्याला ज्या दिवशी त्याने मला मारलं ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी फोनवर बोलला ना माझ्या आत्याला. 4 वाजताची गोष्ट आहे. तर माझ्या आत्याला लय घाणघाण शिवाय दिल्या, एवढ्या घाणघाण शिवाय दिल्या. तू सपोर्ट करते म्हणे तिला, तू तिला गिऱ्हाईक पाहून देते मला, तुझे पोरे तिच्याजवळ झोपतात, तुम्ही भाईगिरी करता, तुम्ही असं करता, तुम्ही धंदा मांडलाय म्हणे, तुम्ही रांडाय तर म्हणजे भाडं खाता तिची, ती छिन्नाले मोकाटे, म्हणजे जी रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकवली नाही ना, ती 1 तासाची असन ती. तर तिला एवढं सगळं म्हणजे बोलणं त्या आत्याला. मग मी आत्याला सहन नाही झाली ती गोष्ट. आत्या म्हणे की मला हा असा बोलतोय, मी याच्यापेक्षा एवढी मोठी असून तुला कसं करत असन. मग माझी आत्या मग मी धमकी दिली आत्याला. म्हटलं तू आत्ताच्या आत्ता इथे ये आणि मला घेऊन जा, नाही तर मी मरते. म्हटलं मी जीवाचं काही करते. मी त्या दिवशी अक्षरशः फॅनला रस्सी बांधली होती, साडी बांधली होती मरायसाठी. पण तेवढ्यामध्ये माझी आत्या तिथून निघली होती. जेव्हा त्यांनी शिव्या दिल्या त्याच्या अर्ध्या 1 तासाने माझी आत्या म्हणे तुला माझी शपथ आहे म्हणे, हे बघ म्हणे गाडीत बसलेली म्हणे, मी तू कंडक्टरशी बोल म्हणे, मी गाडीत बसलेली आहे, मी तिथं 9 वाजेपर्यंत येते, 9 वाजेपर्यंत स्वतःला काहीच करून घेऊ नको म्हणे, तू थांब म्हणे मी येईपर्यंत. मग माझा जो फ्रेंड होता आहे, तर मग तो माझ्या घरच्याच्या पण कॉन्टॅक्टमध्ये. मग माझ्या आत्याने त्याचा नंबर ऑलरेडी घेतलाच होता, काही मॅटर झालं की जा बाबा हिच्याकडं, त्याला सांगितलं. मग मी नेमकी लटकते आणि तो मुलगा फ्लॅटची खिडकी अशी तोडतोय. मग म्हणे की तुझी आत्या आली, आत्या आली, दरवाजा उघड, आत्या आली, दरवाजा उघड, असं म्हटलं. तर मग मी म्हटलं आत्या आली. मग मी ती स्वतः काढला, त्या फंदा काढला आणि दरवाजा उघडला. मग तो मुलगा मला म्हणे पागल झाली का, त्याच्यासाठी मरते का म्हणे तू, चल म्हणे इथून. मग त्यानं मला नेलं अशा म्हणजे जागा होती अशी सुनसान, तिथं उभं केलं. आत्या असतो माझं असं माइंड चेंज केलं, काय झालं कसं झालं असं विचारत मग आत्या आली, तिथं नेलं. माझी आत्या घरी सुद्धा नव्हती आली. मग आत्याला मला आम्ही 3 जणी, मोठी आत्या जसं त्या 2 जणी, आम्ही घेऊन त्याच्या घरी गेलो. जसं घरी गेलो तसं त्याने रिॲक्ट काय केलं, त्याच्या बापाने माझ्या पोटात लाथ मारली, दारात गेल्या. बापरे. आणि त्यांनी पळत येऊन, माझ्याकडे ते व्हिडिओ रेकॉर्ड आहे, पळत येऊन, म्हणजे मला एवढी भीती, मला माहिती ना ते लोक कसे, म्हणून मी ऑलरेडी आधीच की माझी बाजू कोण मांडणार आहे म्हणून मीच व्हिडिओ काढायला सुरुवात. तर ते तिकडून पळत लगे तू आला आणि त्याने आधी माझ्या आत्याच्या पोटात लाथ मारली, माझी अशा आत्या पडली, त्याच्या बापाने माझ्या मारली. त्याच्या बापाला म्हणजे काही शोभतं का, त्याची जशा 5 मुली जशी मी पण आहे ना, डायरेक्ट मारलं. मग मी शॉक की काय झालंय, मला काही समजलंच नाही. मग माझी आत्या अशी बोलली बरं की तुम्हाला फोनवरून झवत होतं ना म्हणे, मी आता समोर आली, ये म्हणे. अशी म्हणताच तो लगे डायरेक्ट मारणं सुरू. आता तुम्ही विचार करा, 4 पोरी त्या, 4च होत्या घरी, 4 पोरी त्या, त्याची माय, त्याचा बाप, त्याच्या आजूबाजूचे ओळखीचे लोक, आणि आम्ही तिघी त्यांना मारणार आहे का ते आम्हाला मारणार आहे. बरोबर आहे. सगळे मारायला सुरुवात. त्याचा बाप तर माझ्या हातपाय धुवून मागच लागला, डायरेक्ट खेस धरले मारायला, मला पोटात मारे. आणि मी व्हिडिओ काढत होते तर मा मोबाईल घे, पण मी म्हटलं मोबाईल जाऊ द्यायचंच नाही, मोबाईल गेले म्हटलं मी संपले, मी मोबाईल जाऊ दिलाच नाही. मग माझ्या मोठ्या आत्याने पाहिलं ना, तुम्हाला मारत होता, माझ्या मोठ्या आत्याने आला आणि त्याला असं धक्का दिला. आता एवढा जाड माणूस तो, माझ्या आत्या वयस्कर आहे, 56-57 वर्षाची आत्या आहे माझी, तिला तोलणार आहे का, पण तरी पण ते कसं तरून काढलं त्याला मायापासून. मग मला पण सहन नाही झालं. बरं मी पण मारलं, मी एक्सेप्ट करते की मी पण हात उचलला त्यांच्यावर, हा माझ्या आत्याला मारे, म्हणजे एवढी मारामारी झाली. मग मी तिथं पोलीस लोकांना बोलवलं फोन करून, असं असं आमच्यासोबत होते. सेम माझं बघून त्याने पण तिथं पोलीस बोलवले. मग ते एकच पोलीस आमच्या दोघांकडून आले की कोण कोणाला काय. मग त्यांनी काय केलं, आम्हाला गाडीवर बोलवून त्यांना गाडीत बसून घेऊन गेले, कारण की मारहाण आम्हाला जास्त झाली होती ना, तर रेकॉर्ड पण होता. मग तिथं त्यांची केस घेतली नाही, माझीच घेतली. आणि माझी घेतली पण त्याच्याहून काय केलं की तुम्ही महिलामध्ये जा. बरं. मग ते झालं, हॉस्पिटल वगैरे केलं. मग त्याच्यानंतर हात जोडले, म्हटलं ते केस तिकडं आणि तो व्यक्ती तिकडं, मला इथं राहायचं नाही. घरच्याने डायरेक्ट मग इकडून तिकडून पैसे केले जमा. आत्याने ते भाजीपाला विकतात ना, सडनली कोणाकडे एवढे पैसे नसतातच, भाडं देणं आणि तुम्ही तेवढा पसारा उचलून पुण्याला आणणं, घरी कोणतं तोंडाने जावं, नाही संबंधच नाही. घरच्यांना कोणते तोंडाने सांगू की असं असं झालं, काहीच नाही. दोन्ही आत्याने उचललं, मला तिकडं रूम करून दिली पुण्याला, राजनगावला.
तिथं ॲडव्हान्स वगैरे त्यांनीच मॅनेज केलं सगळं, पसारा मांडला, मग तिथं कंपनीत जात होते आणि आता मी त्याच्यापासून दूर आहे. अच्छा, आता किती वर्ष झालं तुम्ही 1 दूर वर्ष झालं आता. काही संपर्क नाहीये? त्याचा माझा असं बोलण्याचा काही संपर्क नाहीये, पण काही रील पडली, काही झालं की तू पप्पा मम्मीला फोन करून टॉर्चर करतो किंवा मला करतो, किंवा अशा पण काही गोष्टी करतोय की फोटो बिटो सोशल मीडियावर टाकतो आणि डायरेक्ट टाकतो, ही मुलगी लग्न करती, डिवोर्स घेती, पैसे जमवती, पोरांना फसवती सोशल मीडियावरती, आणि हिचं असं झालं नाही, तशी करते, ही अवेलेबल आहे, एवढे पैसे द्या आणि तेवढे पैसे द्या, अशा गोष्टी तो करत पण राहतो. ते कितपत योग्य आहे ना हे, म्हणजे योग्य तर काहीच नाही आहे ते, पण मग करू काय? पोलीस स्टेशनला जाऊन सांगू काय? किती वेळा सांगू? काय सांगू? माझं आताचं सिच्युएशन नाही, असं मला असं झालंय. वाटतं की कधी कधी आपणच चुकीचा असतो की आपण चुकीच्या माणसाच्या पाठीमागे लागलोय. ते आता मला असं वाटतं की मी मूर्ख, मला सगळं दिसत होतं तरी मी त्या गोष्टी, मला असं वाटतं माझं प्रेम चेंज करण, मी कशी येतं हे असं वाटतं ना आपल्याला खूप. म्हणजे असं पण आहे, मी अशा केसेस बघितलं की तो आधी खूप दारू प्यायचा आणि मग लग्न करून दिलं की तो व्यवस्थित राहत होता, किंवा त्याला समोरची व्यक्ती चांगली भेटली की तो व्यवस्थित राहत होता. तर मग मला काय वाटत होतं, मी जर व्यवस्थित राहते ना, मी जर त्याला सांभाळते, मग त्याला तेवढं त्या गोष्टीची जाणीव राहील की नाही नाही, बायकोनी भाडं भरलं, बायकोनी इज्जत ठेवली, आणि मी जोपर्यंत माझा अति होत नाही, मला मारत नाही, तोपर्यंत मी घरी सांगत गेले की माझा नवरा जॉबला जातोय आणि तो व्यवस्थित आहे, माझ्यासोबत व्यवस्थित राहतो. आताचं सिच्युएशन असं की म्हणजे मी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही ना, पोरांना यांना त्यांना फोन करतो, जे मित्रमैत्रिणी आहेत, मैत्रिणीला अक्षरशः अशा धमक्या देतो की तुझी, म्हणजे तिची मुलगी काहीतरी 6 का 7 वर्षाची, आता पहिलीत गेली ती, की तुझी मुलगी ट्युशनला एकटी जाते ना, मग तुझ्या मुलीचं स्कूल माहिती आहे, आणि तू पण धंदा करती, तू पण तिच्यासाठी कस्टमर आणती, तुला मग चाकू खुपसून दोघींना मारू, ते पण स्क्रीनशॉट आहे. डायरेक्ट यूट्यूब व्हिडिओवरती पण त्याचे डायरेक्ट कमेंट असतात, किंवा सोशल मीडियावर तिच्या इंस्टाग्रामला म्हणा, तिच्या व्हिडिओवर म्हणा, डायरेक्ट कमेंट असतात त्याच्या धमकीच्या, किंवा मग तुम्ही अशा आहे, तुम्ही तशा आहे. खूप घाण अति, म्हणजे त्याच्या अशा वागण्यामुळं माझे मायबाप दूर झाले, माझा भाऊ दूर झाला, माझा फ्रेंड सर्कल दूर झालं, आणि त्यांनी हे सगळं करून सुद्धा माझ्या नावाची अशी केस टाकली की हिने माझ्याकडनं 10 लाख रुपये घेतले, हिच्या 17-18 जणांना नातेवाईकांनी येऊन मारहाण केली, माझ्या नातेवाईकांना अजून तो कसा दिसतो ते पण नाही माहिती. बापरे. सो आता मला सांगा, एवढं सगळं झालेलं आहे, मग तुम्ही आता कसं राहताय? म्हणजे आता सिंगल राहताय की? मी आता सिंगलच आहे, आणि मला तरी वाटत नाही मी लवकर लग्न करीन. लग्नाचा विचार भीती वाटते मला आता लग्नाची. मला असं वाटतं की नको, मी माझ्यासाठी जगू शकते, ज्या दिवशी मला कंटाळा आला त्या दिवशी मी मरून जाईल. म्हणजे एवढं सुद्धा मी माझ्या माइंडमध्ये सेट केलेलं आहे की ज्या दिवशी मला असं वाटलं ना की कोणी माझा फायदा उचलत आहे किंवा मला आता होत नाही आहे, तर मग मी काय करू, मी त्या दिवशी मरून जाईल. मला असं सेट आहे माझ्या लाईफमध्ये. का तुम्ही एवढं डिसाईड केलं, कशामुळे? जे काही केलं ना आतापर्यंत ना, जे काही झालं त्याच्यावर दुसरी कोणी असती ना मुलगी, मरून गेली असती. एवढं तर पाठीमागच. नसतं झालं. खूप आधी जीवाचं काही केलं पण असतं त्यांनी, मी जे काही केलं ना. पण मला असं पण वाटतं की आता जर मी मेले ना, आता जर काही करून घेतलं ना, तर मग माझ्या घरच्यांना बोलणारे खूप आहेत, तुमची पोरगी मोकाट होती, बाहेर राहत होती, असे कपडे घालत होती, तसे कपडे घालत होती, आणि ती इथं टिकली नाही, तिथं टिकली नाही, तिने हे केलं ते केलं म्हणून ती मेली. ते मला नाही करायचे, ते माझ्या बापाला ऐकवायचं नाही मला, म्हणून मी आत्तापर्यंत सहन करत आहे. आणि असं पण नाही या मुलाबद्दल मी स्टँड उचलू शकत नाही, मी उचलते, पण त्याचं माहिती आहे का असं आहे की मेंटली खूप जण टॉर्चर होत आहे या गोष्टीमध्ये. म्हणजे मी गेले ना पुढं 17-18 जणांना समोर यावं लागेल, आणि येतीलच, ती पण वेळ येईल, तिथे पण जावं लागेल, ते नाही म्हणत मी. पण कसं मला असं वाटतं चालतंय ना, चालू द्यायचं असं. कारण की आता सध्या जे रिलेटिव्हचे नाव टाकले ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही, मित्रमैत्रिणीचे सुद्धा नाव टाकले. मी तर म्हणते 2-3 असे आहेत की ज्यांना फक्त भाऊ वगैरे मानेलेत ना इंस्टाग्रामवरती, किंवा कंपनीतले जे काय आहेत ना, आता तिथे वागणूक वगैरे चांगली होती, सगळे बहीण मानायचं, कोणी मामा मामी म्हणायचे, मी एका फॅमिलीला ते म्हणायचे, तर मग त्यांचे सुद्धा नाव टाकले त्यांनी. एवढं सुंदर जीवन आहे, एवढं सुंदर जीवन आहे, एक माणूस आयुष्यात नसला तर काही फरक पडत नाही, मला तर काहीच फरक पडत नाही. मी तर म्हणजे आता म्हणते सकाळी आपण विचार करा की असं वाटतं की आपण कुठल्या तरी स्वप्नात जगतोय. म्हणजे अशी सिच्युएशन तुम्हाला वाटते का आता, की तुमचं जे सगळं काही एवढं पाठीमागं झालं एका व्यक्तीसाठी करताय आणि त्या व्यक्तीला तुम्ही नकोच आहे, म्हणजे ते ते प्रयत्न सुद्धा किती चुकीचे आहेत नाही का? की किती आपण जीव लावतोय आपण त्या माणसाला, त्याच्याकडे अजून आपण जातोय आणि त्यांच्याकडून आपल्याला अशी वागणूक मिळते. मला एक विचारायचं की
तुम्हाला खरंच आयुष्यात प्रेम भेटलंय का कधी? आयुष्यामध्ये मला प्रेम म्हणजे मला तर कोणी दिलं नाही. मीच केलं. भेटलं तर कोणाकडनंच नाही आणि अपेक्षा पण नाही. मला आता असं वाटतंय, की जे काही मी आहे, आता मला 29 चालू आहे, तर मला या एजमध्ये असं वाटतंय, की मला फक्त माझ्या घरच्यांनी जीव लावावा. मला त्यांच्याकडनं प्रेम भेटावं. मला बाकी कोणाची काही घंटा फरक पडत नाही. आणि मला हे पण सांगायचं आहे, की माझे जेवढे रिलेटिव्ह आहेत किंवा आजूबाजूचे लोकं, ते बोलतात ना, की अशी राहती, तशी राहती. तर मी का राहते? मला असं वाटतं मी किती दिवस आहे किंवा मला कोणी विचारत नाही. ठीक आहे ना, मी माझी लाईफ एन्जॉय करते. तुम्हाला काय पडलंय? किंवा तुम्ही राशन आणून टाकताय का? तुम्ही जज करताय आत्ता मला, मी अशी राहते. जेव्हा माझे वाईट दिवस होते तेव्हा का जज केलं नाही? मी तेव्हा रडत होते, की मला सणाला पण घरी जाता येत नाही. ते एक नातेवाईक असं पण नाही. मी एका मावशीला म्हटले होते, "मावशी मी दिवाळीला येऊ?" "नको बाबा, तुझे पप्पा आमच्याशी भांडणं करतील." मला तेव्हा पण खूप वाईट वाटलं होतं, खूप जास्त. तर मला आता असं वाटतं मला कुणी जज करू नये आणि केलं तरी मला घंटा फरक पडत नाही. तुमच्या घरच्यांबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? जर त्यांनी तुम्हाला प्रेम दिलं असतं किंवा समजून घेतलं असतं तर ते एवढं आज सगळं झालंच नसतं. मला तरी वाटतं आणि मला असं वाटतं, की असे खूप केसेस आहेत, की खूप मुली काही करतात किंवा अ, खूप गोष्टी त्यांच्याकडनं होतात, पण त्यांचे मायबाप ते झाकतात. हं. पण माझ्या बाबतीत असं नाही झालं. माझे उलट माझा तमाशा झालेला आहे. त्यांनी त्यांच्या इज्जतीला जास्त इम्पॉर्टन्स दिलं, मला नाही दिलं. त्यांना असं वाटलं ही चुकीची करते. ठीक आहे, मी चुकीची करत होती, पण तुमचं काम आहे ना मला तिथं अडवायचं. ठीक आहे, मला तुम्ही मारून हाणून समजवत होते. मला ते समजत नव्हतं. तुम्ही प्रेमाने समजवा ना मला. मला ती गोष्ट समजते ना प्रेमाने. पण ते माझ्या बाबतीत झालं नाही. तर मग कुठेतरी ना या गोष्टीला माझ्यासोबत जे काही होते त्याला माझे घरचे पण जिम्मेदार आहे मला असं वाटतंय. मी हे पण नाही म्हणत की सगळी चुकी त्यांचीच. जिथे 100% चुकी माझी आहे ना, तिथे 20% तरी त्यांची असेल ना, असं मला वाटतंय. जर त्यांनी मला जीव लावून विचारलं असतं, "काय बाबा तुझ्या मनात काय चाललंय? काय नाही?" खूप काही गोष्टी अशा आहेत, की म्हणजे अजून पण त्या अशा टोचतात मनाला, की कधी-कधी आधी घरच्यांचं वागणं माझ्याबद्दल चांगलं नव्हतं. खूप काही भावाच्या लग्नात पण मम्मीने ते बोलले, "तू दूर हो, तुझं लग्न हे झालेलं म्हणजे मोडलं, तुला टाकून दिलं, तू हळद नाही लावू शकत." म्हणजे खूप काही गोष्टी, की ते बाबा त्यांच्या बेडरूममध्ये झोपले, ते त्यांना एकमेकांना जीव लावताय. मग मी एकटी रात्री 5-5 वाजेपर्यंत रडतीये. अशा खूप गोष्टी झाल्या, की सणावाराला मम्मी नटून जातीये मंदिरात आणि मकर संक्रांतीचा सण, नवऱ्याचं हे असं करतीये, मग माझा तर नवरा जिवंत आहे, तिथे एकटेपणा जाणवतो. ह्या गोष्टी अशा माझ्या मनात येतात. त्या गोष्टीमुळे हे सगळं या मुलाच्या नादी लागले. ते मी मला असं वाटत होतं पैसा नकोय मला, हा माझ्याजवळ पाहिजे. नाहीतर पैसा तर आधी बघितला होता मी. जो तो होता ना, तो मला पैसा-बिसा सगळं पुरवायचा. पण तिथे कसं प्रेम नव्हतं. म्हणजे मला असं वाटतं मला आत्तापर्यंत प्रेम भेटलंच नाही. फक्त फालतू माझा असा यूज झालेला आहे. ह्याने केला, आधी त्याने केला, कशासाठी केला, 2 का 3 महिन्यासाठी लग्न केलं, ते पण नाही माहिती. म्हणजे फक्त असं वाटतं यूज झाला माझा. मी फक्त एक मोहरा बनून गेले प्रत्येकाच्या लाईफमधला. आणि जेवढा हसून खेळून बोलते ना, खूप दुःख असतं माझं. एकटी असल्याने मला असं घाबरल्यासारखं होतं, हात-पाय हलतात. समजत नाही काय करू. मला एवढं टेन्शन येतं, खूप जास्त टेन्शन येतं. मी अशी एकटी नसते राहत, मी अशी कोणाला तरी बोलत असते मग. हं, हं. कोणी असो ते, फ्रेंड असो, आजूबाजूचे राहणारे असो, मग मी त्यांना बोलते, बसते. मी एकटी असले ना, मला असं वाटतं मी मरते आता. बापरे! खूप जास्त खूप. का बरं? कशामुळे एवढं सगळं? मला नाही माहिती, मला भीती वाटते काही गोष्टींची, की मी एकटी आहे, एकटी, एकटी असं वाटतं मला. आता तर तुम्ही एकटे राहताय आणि हो, पण मग आहेत ना त्या ताई वगैरे त्यांच्याशी बोलते किंवा मग आता मम्मी समजून घेते ना, आता मम्मी असं डायरेक्ट सगळ्यांसमोर म्हणजे घरचे पण काही म्हणत नाही. त्यांना पण थोडंफार कळत असेल मला असं वाटतंय. पण तुम्हाला वाटतंय का, की स्त्री जन्माचा उपयोग म्हणून का फक्त आपला वापरच केला जातोय? का हो, होतोय? हो. आणि मी हे पण म्हणते, की आपण म्हणतो ना, की मुली जन्माला आल्या तर मारून टाकतात ते गुण आहे. नाही, मारूनच टाकायला पाहिजे. एवढं सगळं नाही होणार ना त्यांच्यासोबत. एक तर खूप चुकीचं होतं. असं लेडीजसोबत आहे ना, खूप जास्त चुकीचं होतं. कोणत्या लेडीज जास्त म्हणजे काही कुठे ठाम राहतात ना, जिथे त्यांचे घरचे खंबीर असतात त्यांच्या पाठीमागं, हं. तेव्हा त्या ठाम असतात. नाहीतर काहीच खरं नाही. मुलींनी जगूच नाही मी तर म्हणते. मी तर म्हणते जन्मालाच येऊ नये. तुम्हाला स्त्री जन्माबद्दल काय वाटतंय?
असं वाटतं की मी स्त्री जन्म घेतला ना, खूप चुकीचं झालं माझ्यासोबत, नव्हतं घ्यायला पाहिजे. झालं मरायला पाहिजे होतं, नाहीतर मग एवढं सगळं व्हायलाच नव्हतं पाहिजे, असं वाटतं. काही होप्स आहेत का तुम्हाला की पुढं काही मला छान असं? होप्स म्हणजे असे आहे की म्हणजे मला बाकीच्यांचं घेणं देणं नाही. मला असं वाटतं माझ्या पप्पांनी मला जीव लावा. मी पप्पांच्या प्रेमासाठी खूप जास्त अशी हे होते. मी काल पण रडत होते. मी थोडंफार लिहिते ना, काल पप्पांबद्दल थोडंसं लिहिलं होतं. मी 1 घंटा तरी रडत बसले. मला माझ्या ओळखीचे ताई वगैरे बोलले, "लाव ना तू पप्पांना फोन, ते काय बोलणार नाही का?" पण असं वाटतं काय बोलावं? आणि मी त्यांना फोन लावला ना, तर ते फक्त बोलतात, "हॅलो, हां, तुझी आई घरी नाही." त्याच्या व्यतिरिक्त काहीच बोलत. मला ते कधी म्हणत पण नाही, "तू जेवली का?" कधी-कधी माहिती का, भावाला पैसे कमी पडले ना, तो मागतो पप्पांना, की मला 2,000 पाठवा, 1,000 पाठवा. कधी-कधी मला असं वाटतं, मला का विचारत नाही. आज जो मुलगा मला एवढं टॉर्चर करतोय ना, मला असं वाटतं माझा पप्पा येऊन मागं उभा राहिला आणि याची हिंमत नाही होणार मला काही बोलायची. बरोबर आहे. ज्या मुलीचा वडील तिच्या पाठीमागं खंबीर उभा राहतो, त्या मुलीला खरंच कुठल्या जगाची भीती नसणार. माझा भाऊ आहे. माझा भाऊ खूप काही आहे. म्हणजे खूप काही, म्हणजे त्याच्यामध्ये आहे ती हिंमत बोलण्याची, म्हणण्याची, काही. पण तो कशाला घाबरतो म्हणा, की त्याला माझा काय राग आहे मला नाही माहिती. माझे पप्पा कशाला घाबरताय किंवा त्यांना माझ्यापासून एवढा राग काय? मी म्हणते माझ्याकडनं चुकी झाली आहे. पण मला असं वाटतं, मला म्हणजे जवळ घ्या तुम्ही. मला असं परकं नका टोकू. कालचीच गोष्ट, काल परवाची गोष्ट. मम्मी म्हणत होती, "तिला घेऊन ये, तिला घेऊन ये. गाडी आहे मोठी, घेऊन ये तिला. खालीच गाडी आणशील." तो डायरेक्ट बोलला, "मी तिला नाही आणत. तुझ्या लेकीला नाही आणत." म्हणे. मला तेव्हा एवढं वाईट वाटलं. असं कोणतं सण नसतं, माझा भाऊ मला विचारतो. एकदम परक करून टाकले. असं असा एकही सण नाहीये की त्याने मला ₹100 ताटात टाकले असतील किंवा मला बोलवलं असेल की ये तू. कधी ताई सुद्धा म्हणत नाही. मम्मीला म्हणतो, "तुझी लेक." अरे यार! मी अशी एकटी राहते ना, सगळी एकटीचं स्वतः मी एकटी बघते, तर मला असं वाटतं माझ्या पप्पांना छान वाटेल की माझी पोरगी व्यवस्थित राहती. नाही, लोक मला नाव ठेवत असतील, पण माझे पप्पा तर म्हणत असतील, "आम्हाला ₹1 मागत नाही बाबा, ही व्यवस्थित राहती, एकटीचं एकटी करती-बिरती." बाहेर राहणं सोपं नाही. खूप घाण नजर असतात लोकांच्या, खूप घाण. मला खूप जण विचारतात, "तू एकटी बाहेर कशी राहते?" मी फक्त एवढंच बोलते, पायातली चप्पल असली ना आणि मनगटात जोर असला ना, कोणाची हिंमत होत नाही. बरोबर. पप्पांसाठी काय बोलाल? फक्त एवढं बोलायचंय की जे काही झालं, जे काही केलं ठीक आहे, पण आता जर तुम्ही मला जीव लावला ना, मी नाही चुकणार. मला समजून घ्या. मला फक्त एवढं म्हणायचं, मला समजून घ्या. नाहीतर संपले मी. पूनमची स्टोरी अशी आहे की बिचारीनी प्रत्येक वेळी तिला इच्छा होती की कुणीतरी तिला प्रेम द्यावं, पण तिच्या नशिबात हेच की ती स्वतः प्रेम देत गेली. आणि मला खरंच मुलींना आवर्जून सांगायचंय की तुम्ही नका लग्नाच्या लफड्यात पडूच नका. लग्न ही संकल्पना मुलींनो खरंच डोक्यातनं काढून टाका. कारण तुम्ही बघताय, आज पूनमनी उभं राहण्यासाठी किती प्रयत्न केला. तिच्या नवऱ्यासाठी तिने संसार वाचवण्यासाठी किती प्रयत्न केला. लग्न करावं म्हणून तिने एवढं सगळं संघर्ष केला आणि तिच्या पदरात काय पडलं? आज तिचे आई-वडील दूर आहेत. ज्याच्यासोबत तिने स्वप्न रंगवली होती तोही तिच्यासोबत नाहीये. आज ती एकटी पडली आहे. आणि मला खूप साऱ्या मुलींना हेच सांगायचं की नका करू. कुणीही जात नाही. 4 दिवसाचं प्रेम काही कामाचं नाहीये. आणि लग्नाचा तर तुम्ही जर विचार करत असाल, तुमचा बॉयफ्रेंड आहे, कुणी आहे, जोडीदार आहे, तो तुमच्यासोबत लग्नच करेल आणि तुम्हाला आमिष दाखवतोय आणि जर तो गोड बोलत असेल, तर तुम्ही इथंच थांबा. समजून जा. असं समजा की ती माझीच चूक होते. मी स्वतः सांभाळते. कुणाला काही बोलायचं नाही. शांततेत राहा. स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाही. तर आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि पूनम मी समजू शकतो तुला. तू आज आलीस, खरंच तुझे धन्यवाद. थँक तुम्ही मला बोलवलं. आणि सॉरी तुला रडवलं खूप नाही, आज. काही नाही. ते तर खूप दिवसांपासून रडते मी.
तुम्ही जे काही करताय खूप चांगलं करताय. म्हणजे कोणाचं असं पण असतं खूप मुलींचं किंवा खूप काही गोष्टींमध्ये असं असतं की त्यांना सांगण्यासाठी ठिकाण नसतं किंवा पर्सन नसतं. तिथं तुम्ही ऐकताय त्यांचं, त्याच्यामध्ये तुम्ही शामील होताय. कारण ऐकणं हे खूप नॉर्मल गोष्ट आहे, पण ते सहन करणं हो. खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही ते एकदम शांततेने ऐकता, त्याच्यावर बोलता, ही खूप मोठी गोष्ट आहे. येस. थँक यू सो मच.